Now, today we are going to discuss about the next thing. आपण आता वेब पेज सोबत कसं इंटरॅक्ट करायचं काय बघायला लागलोत. हाऊ टू इंटरॅक्ट विथ द वेब पेज. मग आता सपोज आपण एखादं वेब पेज मी इथं ओपन केलं, जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन गुगल. तर गुगल सोबत मला कसं इंटरॅक्ट करायचं, तर काल पण मी तुम्हाला सांगितलं की आपण डिरेक्टली ह्या वेब पेज सोबत इंटरॅक्ट करत नाही. सेलेनियम UI सोबत इंटरॅक्ट करतो का तुमच्या? तर नाही. नाही. मग सेलेनियम कशासोबत इंटरॅक्ट करतो? तर सेलेनियम आपण पेजला आपण काय करायला लागलो ते इन्स्पेक्ट करतोय. आणि पेजला इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं जो इलेमेंट्स टॅब मध्ये जो कोड दिसतो त्या कोडला आपण म्हणतो तो डॉम, किंवा ह्याला काय म्हणतो त्या एरियाला डॉम. सो सेलेनियम इंटरॅक्ट करतो डॉम सोबत, म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. सो आपण त्याला काय म्हणायला लागलो, डॉम स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. की या डॉम मध्ये काय आहे, तर डॉम मध्ये HTML चा कोड आहे. HTML टॅग्स आहेत सगळे. हे सगळे कसले टॅग आहेत? HTML टॅग. आणि हे यूज केले जातात हे टॅग हे वेब पेज डेव्हलप करण्यासाठी. आपण कुठलंही वेब पेज आपण बघितलं आणि त्याला इन्स्पेक्ट केलं आणि या एलिमेंट्स मध्ये गेलो, तर आपल्याला सगळे त्या प्रत्येक पेज कुठलंही पेज असेल तर त्याला त्याचे HTML चे आपल्याला टॅग्स बघायला भेटतात. सो आपण या टॅग सोबत आता सेलेनियम इंटरॅक्ट कशाला करायला लागले? टॅग सोबत. आणि टॅग इनडायरेक्टली कशासोबत इंटरॅक्ट करतायत? हे टॅग इनडायरेक्टली कसे इंटरॅक्ट करतायत? पेज सोबत. वेब पेज सोबत, राईट. सो मग जसं सपोज आपल्याला इंटरॅक्ट करायचंय कशासोबत, तर ह्या सर्च बॉक्स सोबत मला इथं काहीतरी टाईप करायचंय, किंवा सर्च बॉक्स सोबत मला इंटरॅक्ट करायचंय. तर मग ह्या सर्च बॉक्सचा कोड ह्या टॅग मध्ये कुठं आहे? तर ह्याच्यासाठी आपल्याला आपण काल पण डिस्कस केलं होतं की इन्स्पेक्टर आहे इथं. ह्याच्यावर आपण क्लिक केलं आणि इकडे जाऊन ह्याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला त्याचा कोड बघायला भेटतो. त्या टेक्स्ट बॉक्सचा ह्या टेक्स्ट बॉक्सचा कोड आपण इथे बघतोय. तर त्या टेक्स्ट बॉक्ससाठी कुठलं टॅग यूज केलेलं आहे आपण इथे बघू शकतो. टेक्स्ट एरिया नावाचं टॅग यूज केलेलं आहे. टॅगचं नाव काय? टेक्स्ट एरिया. आणि आपण इथे त्याचे ऍट्रिब्यूट बघू शकतो. क्लास ऍट्रिब्यूट आहे, एरिया कंट्रोल ऍट्रिब्यूट आहे, एरिया ओन्स ऍट्रिब्यूट आहे, हा टायटल ऍट्रिब्यूट आहे, हा एरिया लेबल ऍट्रिब्यूट आहे, प्लेस होल्डर नावाचा ऍट्रिब्यूट आहे. हा सो आणि प्रत्येक ऍट्रिब्यूटला काही ना काही तिथे आपल्याला व्हॅल्यू पण बघायला भेटते. काही ऍट्रिब्यूटला नाही येत, पण काही ऍट्रिब्यूटला व्हॅल्यू आपण इथं बघू शकतो. आता हे याच्याशी आपल्याला इंटरॅक्ट करायचंय. कशाशी इंटरॅक्ट करायचंय आपल्याला? याच्याशी, म्हणजे या टॅग सोबत. आणि या टॅग मधले जे काही ऍट्रिब्यूट आहेत ते यूज करून आपल्याला ह्याच्यासोबत काय करायचं? इंटरॅक्ट करायचं. मग इंटरॅक्ट करायचं तर आपण मग सेलेनियम मध्ये जाऊन बघू की कुठल्या मेथड आहेत आपल्याला ह्या वेब पेज मधल्या. हे जे वेब इलेमेंट आहेत ह्यांना काय म्हणू? मग हे इमेज असेल, टेक्स्ट बॉक्स असेल, बटन असेल, हे लिंक असतील, हे सगळे वेब इलेमेंट झाले. वेब पेजवरचे इलेमेंट, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणायला लागलो आपण? वी कॅन कॉल वेब इट एलिमेंट. वेब इलेमेंट. आता ह्या वेब इलेमेंटला आपल्याला काय करायचं? इंटरॅक्ट करायचंय वेब इलेमेंट सोबत. मग वेब इलेमेंट सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी आपल्याला सेलेनियम मध्ये कुठली मेथड दिलेली हा ते आपण आता इथं जस्ट बघू. सो जसं की आपण काय करायला लागलो, आपण ह्या वेब पेजला आपण इथं बघतोय. आधी वेब ड्रायव्हर कॉल केलंय आपण. मग ड्रायव्हर डॉट गेट मेथड मध्ये आपण काय करायला लागलो, ह्या URL ला आपल्या कुठल्या URL ला आपण इंटरॅक्ट करायचंय आपल्याला? गुगल, राईट. सो आपण गुगलच्या पेजवर नेव्हिगेट करायला लागलो. मग विंडोची आपण इथे विंडो काय केली? आपण मॅक्झिमाइज केली. विंडो काय केली आपण इथं? ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्झिमाइज मेथडनं आपण विंडो मॅक्झिमाइज केली. आणि इथं ही जी आहे गेट साईज, आपण हे मी कमेंट करतो, गेट साईजची आपल्याला काही गरज नाहीये सध्या. सो आपण विंडो मॅक्झिमाइज केली आणि आता आपण त्या विंडो सोबत आपल्याला त्या इलेमेंट सोबत इंटरॅक्ट करायचंय. तर इंटरॅक्ट करण्यासाठी सो इथं कुठली मेथड दिलेली बघा ड्रायव्हर मध्ये? ड्रायव्हर डॉट इलेमेंट फाइंड करण्यासाठी कुठली मेथड आहे? कुठली मेथड फाइंड दिसते? इलेमेंट. फाइंड इलेमेंट. कुठली? फाइंड इलेमेंट नावाची आपली फाइंड इलेमेंट्स. कुठली? फाइंड इलेमेंट. सो आपल्याला इलेमेंट, स्पेसिफिक इलेमेंट फाइंड आउट करायचं. मल्टिपल इलेमेंट्स फाइंड आउट करायचे असतील तर फाइंड इलेमेंट्स आहे. कुठली मेथड ओके. आहे? फाइंड इलेमेंट्स. म्हणजे मल्टिपल इलेमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. एक नाही, मल्टिपल. सो फाइंड इलेमेंट्स मेथड मल्टिपल इलेमेंटसाठी. आणि युनिक सिंगल इलेमेंट फाइंड आउट करण्यासाठी फाइंड इलेमेंट. कुठली? फाइंड फाइंड इलेमेंट. इलेमेंट.
हा, सो आपण इथं बघू शकतो बघा. रिटर्न टाईप काय आहे? फाइंड इलिमेंट मेथडची रिटर्न टाईप आहे वेब इलिमेंट. कुठली रिटर्न टाईप आहे? वेब इलिमेंट. आणि फाइंड इलिमेंटची रिटर्न टाईप काय काय रिटर्न टाईप आहे? लिस्ट. लिस्ट ऑफ वेब इलिमेंट. लिस्ट ऑफ वेब एलिमेंट. वेब इलिमेंट म्हणजे मल्टिपल इलिमेंट्स आपण लिस्टमध्ये इथं काय करायला लागलो? कलेक्शन. हे काय आलं? कशाचा लिस्ट कशाचा पार्ट आहे? कलेक्शनचा. कलेक्शनचा. सो यूज केलं का कलेक्शन इथं हो. सेलेनियम ना? हो. राईट. सो म्हणजे इथं म्हणजे मल्टिपल इलिमेंट्स आपण कशात स्टोअर करायला लागलो? तो फाइंड इलिमेंट्स मेथडमध्ये. आणि फाइंड इलिमेंट्स मध्ये त्यांनी रिटर्न टाईप काय आहे तर लिस्ट ऑफ वेब इलिमेंट. आणि सिंगल इलिमेंटला आपल्याला इंटरॅक्ट करायचं आहे त्याच्यासाठी मेथड कुठली? फाइंड इलिमेंट. कुठली मेथड आहे? फाइंड इलिमेंट. आणि त्याची रिटर्न टाईप काय? वेब एलिमेंट. वेब एलिमेंट. सो सपोज आता मी यूज करायला लागलो कुठली मेथड? फाइंड इलिमेंट मेथड. काय यूज करायला लागलो मी? ड्रायव्हर डॉट फाइंड इलिमेंट. सो बघा फाइंड इलिमेंट मेथड मध्ये काय दिलेलं आहे? कॉल काय करा म्हणतं ते फाइंड इलिमेंट मध्ये? बाय. काय दिलेलं आहे मध्ये? काय कॉल करायला सांगितलं इथं फाइंड इलिमेंट मेथड मध्ये? बाय बाय. दिसते. बाय. बाय. हा, मी पण इथं काय केलं? बाय केलं. बघा बाय डॉट केल्यानंतर आपल्याला त्या बाय मधले जे बाय आहे त्याच्यामधल्या मेथड दिसायला लागल्यात. कुठल्या कुठल्या मेथड आहेत इथं? बाय डॉट. क्लास नेम. क्लास नेम. बाय डॉट. CSS सिलेक्टर. बाय डॉट. ID. लिंक टेस्ट. नेम. हं? पार्शियल लिंक टेस्ट. हं? टॅग नेम. एक्सपाथ. ओके. सो बाय मध्ये हे जे 8 मेथड दिसत आहेत की ते 8 मेथड्स म्हणजे 8 लोकेटर्स आहेत. काय ते 8 लोकेटर्स? लोकेटर्स. आपण यांना लोकेटर्स. आता लोकेटरचा मिनिंग काय तर इलिमेंट लोकेट करण्यासाठी. वेब पेजवरचं इलिमेंट लोकेट करण्यासाठी सेलेनियमनं हे 8 लोकेटर आपल्याला दिलेले आहेत फाइंड इलिमेंट मेथडमध्ये किंवा फाइंड इलिमेंट्स मेथडमध्ये. हा, बाय मध्ये आपण गेल्यानंतर 8 लोकेटर बघायला भेटायला लागलेत आपल्याला. क्लास नेमनं आपण इलिमेंट लोकेट करू शकतो. CSS सिलेक्टरनं आपण इलिमेंट लोकेट करू शकतो. ID आपण इलिमेंट लोकेट करू शकतो. लिंक टेक्स्टनं इलिमेंट लोकेट करू शकतो. पार्शियल लिंक टेक्स्टनं करू शकतो. नेम ॲट्रिब्यूटनं करू शकतो. टॅग नेमनं करू शकतो. आणि एक्सपाथनं पण करू शकतो. असे 8 काय दिलेले आहेत आपल्याला? लोकेटर. लोकेटर्स. 8 लोकेटर्स आहेत का? मग आता ह्याच्यामध्ये जसं आपण इथं बघा टॅग मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला इथे ऍट्रिब्यूट दिसतंय का? क्लास ऍट्रिब्यूट दिसतंय. हो. हा, आपल्याला कुठला ऍट्रिब्यूट दिसतंय इथं? क्लास. ओके. ID ऍट्रिब्यूट आहे का? कॅन वी से ID ऍट्रिब्यूट? हो. हा, बरं. इथं तुम्हाला नेम ऍट्रिब्यूट आहे का? कुठं दिसतंय का इथं नेम? आहे का नेम ऍट्रिब्यूट? कॅन वी सी नेम येस सर. ऍट्रिब्यूट आहे राईट. दिसते. हो. नेम ऍट्रिब्यूट आहे. ID ID. ऍट्रिब्यूट आहे. क्लास ऍट्रिब्यूट आहे. आणि आपण इकडं जर बघितलं तर लोकेटर मध्ये सुद्धा क्लास नेम लोकेटर आहे. ID नावाचं लोकेटर आहे. आणि नेम नावाचं पण लोकेटर आहे. कॅन वी सी क्लास नेम ID अँड नेम. सो म्हणजे आपण बघा डायरेक्ट वेब एलिमेंट सोबत इंटरॅक्ट करायला लागलोत का? वेब पेजवरचा जो एलिमेंट आहे त्याच्याशी इंटरॅक्ट करायला लागलोत का सेलेनियमनं डायरेक्ट? नाही. नाही. आपण काय करायला लागलोत? कशासोबत इंटरॅक्ट करायला लागलोत? डॉम सोबत. टॅग्स. ओके. ह्या डॉम सोबत. मग ह्या डॉम मध्ये आपल्याला स्पेसिफिक इलिमेंटला इंटरॅक्ट करायचं असेल तर आपण बघतो ते इलिमेंट आपण लोकेट करायला लागलो आधी इथं जाऊन. हा, म्हणजे त्याचा कोड इथं कुठला आहे तो बघतोय. आणि त्या कोडमध्ये त्या टॅग मध्ये आपल्याला क्लास ID किंवा नेम
हे जर आपल्याला इथं दिसलं तर आपण डायरेक्टली इथं फाइंड इलिमेंट मेथडमध्ये बायमध्ये सपोज मी इथं काय यूज करायला लागलो बघा, काय घ्यायला लागलो, काय घेतलं मी, बाय क्लास डॉट नेम. क्लास क्लास. नेम. तो क्लास नेम मध्ये इथं क्लास ऍट्रिब्यूट आहे, त्या क्लासची व्हॅल्यू मी घेणार. क्लास नेम म्हणजे काय झालं, त्या क्लास ऍट्रिब्यूटच्या क्लासची व्हॅल्यू. व्हॅल्यू मी घेतलं का इथे क्लासची व्हॅल्यू, राईट. सो हे झालं तुमचं लोकेटर. तुम्ही काय केला, तो इलेमेंट ह्या क्लास नेम लोकेटरनं आयडेंटिफाय केला. कशानं, क्लास नेमनं. आता हे कशात स्टोअर करायचं, याची रिटर्न टाईप काय आहे फाइंड इलेमेंटची, वेब इलेमेंट. वेब इलेमेंट. म्हणून मी इथं काय करायला लागलो, डिक्लेअर काय करतोय, वेब वेब इलेमेंट. इलेमेंट. काय आहे हा, कुठला बॉक्स आहे हा, सर्च बॉक्स आहे. हो. म्हणून मी याला काय नाव दिलं, सर्च बॉक्स. वेब इलिमेंटला नाव काय दिलं आपण, सर्च बॉक्स. सो इथं आपण डिक्लेअर केलं वेब इलिमेंट. फाइंड इलिमेंटची रिटर्न टाईप काय होती, वेब इलिमेंट. म्हणून आपण वेब इलिमेंट, आणि त्या वेब इलिमेंटला नाव काय दिलं, जे आपल्याला वेब सर्च पेजवर बॉक्स. त्यानुसार आपण नाव देणार. हा, जसं की सपोज आता मला हा इलिमेंट गुगल सर्च बटन दिसतंय, हो. मग आपण इथं पण काय देणार, वेब इलिमेंट गुगल सर्च गुगल सर्च. बटन. काय नाव देऊ, गुगल सर्च बटन. किंवा आय एम फिलिंग लकी बटन. किंवा जीमेल काय ही लिंक आहे, हो. मग आपण इथं नाव देऊ जीमेल लिंक किंवा इमेजेस लिंक. असं आपण जे इलिमेंट आहेत त्यानुसार आपण काय करायला लागलो, त्या इलिमेंटला नाव आपण. कारण सपोज आता तुम्ही हे डेव्हलप केलं वेब इलिमेंट, तर समोरचं ज्यावेळेस आपण एखाद्याला दुसऱ्याला स्क्रिप्ट रन करायला द्यायला लागलो किंवा त्याला काही मॉडिफिकेशन करायचं असेल, त्याला कळायला पाहिजे की नाही. मग त्यानुसार वेब पेजवर जसे आहेत इलिमेंट त्यानुसार आपण त्याला काय करायला लागलो तिथं, वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइड द नेम्स अकॉर्डिंग टू दॅट. सो आता वेब इलिमेंट काय आहे इथं, सर्च बॉक्स. सो सर्च बॉक्समध्ये आपण कसा आयडेंटिफाय केला, कुठल्या लोकेटरनं, कुठल्या लोकेटरनं, क्लास नेम. काय, क्लास नेम मध्ये क्लासची व्हॅल्यू दिली, इथं जी क्लासची व्हॅल्यू होती ती दिली. सो हा येस. इलिमेंट काय झाला, लोकेट झाला. आता ह्या इलिमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय, सर्च बॉक्स मध्ये काय करायचंय आपल्याला, सेलेनियमच्या मेथड आल्या बघा. काय करायचंय, सर्च बॉक्स मध्ये व्हॅल्यू पास करायची, बरोबर आहे की नाही, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पास करायची. सर्च बॉक्स मध्ये काय करू आपण इथं, रिअल टाइम मध्ये काय करतो आपण इथं जाऊन सर्च करतो. सर्च करतो, मग टेक्स्ट पास करतो की नाही. येस सर. मग इथं सुद्धा बघा, टेक्स्ट पास करण्यासाठी कुठली मेथड आहे, कुठली मेथड आहे, टेक्स्ट सेंड करायचे असतील तर सेंड कीज. कुठली मेथड आहे, सेंड कीज. मग कुठली मेथड कॉल केली मी, सर्च बॉक्स डॉट सेंड कीज. सेंड कीज सेंड मध्ये. कीज. मग इथे तुम्हाला सेंड करायचंय, काय सर्च करायचंय. सो सपोज मी काय सर्च करायला लागलो, आता सिंदूर चालू आहे, बरोबर आहे, आपले भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये कुठलं, सिंधू. सिंदूर, राईट. येस सो मग मी काय करायला लागलो, काय सर्च करायला लागलो, सिंदूर. सो आता जर मी सेव्ह केलं आणि रन केलं, टेक्स्ट बॉक्स मध्ये कुठला टेक्स्ट पास व्हायला पाहिजे, सिंदूर. सिंदूर. बघू आपण पास होतंय का. सो फर्स्ट टाइम इट विल टेक सम टाइम फॉर लॉन्चिंग द क्रोम. फर्स्ट टाइम लॉन्च करायला लागलो त्याच बरोबर, सो इट विल टेक सम टाइम. टाइम. हम्म. टोटल 8 लोकेटर आहेत, किती, फाइंड इलिमेंट मध्ये, मेथड मध्ये किंवा फाइंड इलिमेंट्स मेथड मध्ये. बाय मध्ये किती लोकेटर आहेत, 8. 8 8. लोकेटर. आता आपण पहिलं लोकेटर बघायला लागलो कुठलं,
बाय क्लास क्लास नेम. हा, जर आपण क्लास नेम काय यूज करायला लागलो तर तिथं क्लास ऍट्रिब्यूट आहे म्हणून आपण क्लास नेम यूज केलं. तर टॅग मध्ये ओके. कुठला ऍट्रिब्यूट आहे? क्लास क्लास. ऍट्रिब्यूट. क्लास ऍट्रिब्यूट आहे म्हणून. जर तिथं क्लास ऍट्रिब्यूट नसतं तर आपल्याला क्लास नेम यूज करता आलं नसतं. नसतं. मस्त. मग त्याच्यामुळेच ह्यांनी नंबर ऑफ लोकेटर्स दिलेले आहेत. म्हणजे जे स्पेसिफिक असेल तुम्ही ते यूज करू शकता. आणि जर सपोज क्लास नेम पण नाहीये तिथं, आयडी पण नाहीये, नेम पण नाहीये, तर त्या केसमध्ये मग आपल्याला बाकीचे पण लोकेटर आहेत. एक एक्सपाथ नावाचं लोकेटर आहे, दुसरं सीएसएस सिलेक्टर नावाचं लोकेटर आहे. तर त्या केसमध्ये ते लोकेटर यूज करून आपण ऑदर ऍट्रिब्यूट पण यूज करू शकतो. सो आपण बघू शकतो काय झालंय. गुगल झालंय लॉन्च. हा, गुगल लॉन्च झालंय. परत आपण बघतोय तर हे पण झालंय, मॅक्झिमाइज पण झालं. हो. आणि तिथं सिंदूर नावाचं टेक्स्ट पण सिंदूर पास झालं. घेतलाय. हो. येस. राईट. सो आपण जे पास केलं ते पास व्हायला लागलंय टेक्स्ट. हो. येस सर. म्हणजे आपण इंटरॅक्ट करायला लागलो वेब पेज सोबत. काय करायला लागलो तिथं? इंटरॅक्ट. नाऊ वी आर गोइंग टू बी इंटरॅक्ट विथ द वेब पेज. मग वेब पेज सोबत आपण डायरेक्ट नाही, आपण इनडायरेक्ट इंटरॅक्ट करायला लागलो वाया डॉम. हम्म. ओके. आपण काय डायरेक्ट इथं याच्यासोबत इंटरॅक्ट केलं नाही. आपण डॉम मधला काय केलं, ह्याचा मेथड्स. हा. हा जो टेक्स्ट बॉक्स म्हणजे जो टेक्स्ट एरिया नावाचा टॅग आहे तो आयडेंटिफाय केला. त्याच्यामध्ये कुठलं ऍट्रिब्यूट, क्लास ऍट्रिब्यूट घेतलं, त्याची व्हॅल्यू आपण क्लास नेम मध्ये लोकेटर मध्ये पास केली. आणि मग तो त्यावेळेनं सेंड कीज मेथडनं आपण तिथून व्हॅल्यू पास केल्या. तर इथं वेब पेजवर ते ऍक्शन परफॉर्म व्हायला लागली. राईट. हो. मग सपोज आता आपण जसं इथं बघायला लागलो, कुठलं इथं यूज काय केलं आपण? क्लास क्लास नेम. नेम. काय केलं? क्लास नेम. सपोज तर क्लास नेम पण आहे, आपल्याला क्लास नेम नसेल यूज करायचं, दुसरं काय आयडी पण होतं. हो. बघा मी येस. क्लास नेमच्या ऐवजी इथं काय यूज करायला लागलो, लोकेटर काय यूज करायला लागलो? आयडी. 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 मग आयडी यूज करायचे तर आयडीची व्हॅल्यू काय आहे इथं? मी आयडीची व्हॅल्यू कॉपी केली. आता आधी आपण क्लास नेम यूज केलं होतं म्हणून क्लासची व्हॅल्यू घेतली होती. आता आपण यूज ओके. काय करायला लागलो लोकेटर? आयडी. 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 मग आयडीची व्हॅल्यू कॉपी केली आणि इथं स्क्रिप्ट मध्ये काय करायला लागलो, आयडीची व्हॅल्यू पास करणार. आयडीची व्हॅल्यू पेस्ट केली. सो सेव्ह करतो, परत रन करतो. आता लोकेटर कशानं, हे सेम एलिमेंट कशानं लोकेट केलं? कुठल्या आयडी. 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 कुठल्या यूज केलं लोकेटर? आयडी. सो आपल्याला हे सगळे लोकेटर बघायचे. आयडी झालं, क्लास नेम झालं, नेम झालं. सो आता आपण बघतोय आयडी न इलिमेंट लोकेट होत आहे का बघायचं आपल्याला. हे क्लास नेम असेल, आयडी असेल, नेम असेल, हे वर्क कधी होतं माहितीये का? एकच इलिमेंट पाहिजे त्या पेजवर, त्या आयडी मध्ये किंवा त्या नेम मध्ये किंवा त्या क्लास टॅग नेम. मध्ये. हा, तर ते एकच युनिक जर असेल तर ते वर्कआउट होतं. सेमच क्लास नेम असतील बऱ्याच टॅग मध्ये, मल्टिपल टॅग मध्ये, ते वर्क होत नाही. किंवा आयडी सेम असतील मल्टिपल तर ते वर्क होत नाही सेम पेज मध्ये. नेम सेम असतील तर ते वर्क होत नाही. आता हे वर्क कशामुळे व्हायला लागलं? युनिक आहेत. क्लास नेम पण काय होता, त्या युनिक होता. किंवा आयडी पण काय होता या वेब पेजवर? युनिक. युनिक होता म्हणून वर्क झालं. आपण बघतोय वर्क झालंय. हो. येस झालंय सर. का सिंदूर? किंवा आता आपण तिसरं ऍट्रिब्यूट, तिसरं कुठलं बघायला लागलो आपण लोकेटर? नेम न. कशानं? नेम. बाय. आयडीच्या ऐवजी मी काय यूज करायला लागलो आता? मी बाय नेम. 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 सो नेम मध्ये पण आपण इथे बघू शकतो, नेम मध्ये काय व्हॅल्यू आहे? काय फक्त क्यू दिसतंय. हो. ऍट्रिब्यूट मध्ये काय व्हॅल्यू आहे? सो क्यू. सो जस्ट मी तिथं काय करायला लागलो, व्हॅल्यू काय पास केली? क्यू. सेव्ह केलं. हा, आणि परत प्रोग्राम काय करायलो, रन करायला. तो ब्राउझर लॉन्च व्हायला लागले. हो. ब्राउझर मॅक्झिमाइज होणार आहे. हो. आपण बघतोय जर भेटलं आपल्याला ते ऍट्रिब्यूट, भेटलं का युनिक? हो. ते येस नसेल. सर. येस.
सो हे न स्पेसिफिक आपण मोस्टली आपण आय डी असेल, क्लास नेम असेल, तर हे जर असेल युनिक असेल त्या पेजवर, तर हे आपण लोकेटर यूज करू शकतो. क्लास नेम, आय डी, नेम. पण काय असायला पाहिजे ते युनिक. कसं असायला पाहिजे? युनिक. युनिक. तर बघा आपल्याला युनिक आहे का नाही चेक करायचंय. तर मी काय करायला लागलो इथं, जसं की आपण आता क्लास नेम कॉपी केले. काय कॉपी केले? क्लास नेम. क्लास नेम. सो मी काय करायला लागलो बघा इथं. आता मी क्लिक केलेलं आहे कुठं, ह्या एलिमेंट्स मध्ये ह्या टॅग वर क्लिक केलंय. आता मी कंट्रोल एफ करायला लागलो. काय प्रेस केलं मी? कंट्रोल एफ. कंट्रोल एफ. कंट्रोल एफ. एफ म्हणजे फाइंड करण्यासाठी. सो तुम्हाला इथं फाइंडचा आलाय का एक खाली हो. टेक्स्ट आलाय. सो हम्म. त्याच्यामध्ये सपोज मी ते पेस्ट केलं. हा, मी ते क्लास नेम काय केलं, पेस्ट केलं. तर बघा किती वेळेस तुम्हाला किती ठिकाणी दिसतंय ते वन ऑफ 3 ठिकाणी आहे. 3 ठिकाणी दिसतंय. तर आपण बघू कुठं कुठं आहे. हा, दुसऱ्या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी आहे, पण ते क्लास नेम नाहीये. क्लास नेम आहे का इथं? नाही, ते स्टाईल टॅग मध्ये आहे ना. हा, टेक्स्ट एरिया डॉट असं काहीतरी दिलेलं आहे. हा, सो ऍक्च्युअल क्लास नेम जर असेल ते म्हणजे त्या ठिकाणी, तर आपल्याला ते काय करतं. हा, सो आपण इथं बघू शकतो क्लास नेम आहे का ते एकाच ठिकाणी आहे. क्लास नेम ऍज अ क्लास नेम, राईट. ऍज अ क्लास नेम किती ठिकाणी आहे? फक्त एकाच एका ठिकाणी ठिकाणी. आहे. त्याच्यामुळं ते वर्क झालं. किंवा याला आपल्याला बघायचं असेल तर आपण असं पण घेऊ शकतो. हम्म, बघा टॅगचं नाव काय? टेक्स्ट एरिया. मग आपण इथं टॅगचं नाव घेतलं आधी. हं? किंवा मी इथं दाखवतो तुम्हाला, डबल स्लॅश टॅग नेम घेतलं आपण. काय? टेक्स्ट एरिया. त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट काय आहे? क्लास. क्लास. आणि त्या क्लासची काय होती व्हॅल्यू? GLY. क्लासची ही व्हॅल्यू. तर आपण इथं असं चेक करायला लागलो. सो बघा आता किती भेटलंय, इलिमेंट किती भेटले? एकच. एकच, राईट. सो त्याच्यामुळे ते आपण ऍज अ क्लास नेम घेतलं म्हणून ते वर्क झालं, युनिक होय. वेब पेजवर कसं आहे ते एलिमेंट युनिक आहे. आयदर युनिक असायला पाहिजे, किंवा इथं 1 ऑफ 2, 1 ऑफ 3 ज्यावेळेस दाखवतो तर ते 1 ऑफ पहिल्या ह्याच्यामध्ये ते हिट व्हायला पाहिजे. एक नंबरला ते एलिमेंट असायला पाहिजे, तर तो काय होतो, वर्क होतो. नाहीतर काय होतं, ते एलिमेंट फेल होतो. जर 1 ऑफ 3 मध्ये ते 2 नंबरला एलिमेंट दाखवत असेल किंवा 3 नंबरला एलिमेंट दाखवत असेल, तर तो हिट करताना फाइंड एलिमेंट मेथड पहिल्याला प्रायोरिटी देतो. दुसऱ्या तिसऱ्याला देणार आहे का प्रायोरिटी फाइंड एलिमेंट? कारण फाइंड एलिमेंट फर्स्टला प्रायोरिटी देणार. फाइंड एलिमेंट्स नाही, आपण कुठले मेथड यूज करायला लागलो? फाइंड एलिमेंट की एलिमेंट्स. आता कसं भेटायला लागला, युनिक इलेमेंट युनिक आहे म्हणून आपल्याला वर्क व्हायला लागले, राईट. मग आपण इथे क्लास घेतला, किंवा आपण काय घेतलं, दुसरा एट्रिब्यूट काय घेतला आपण, नेम. पण युनिक आहे का? आहे का नेम युनिक इथं? हो, एकच रिझल्ट दाखवतो इथे. हा, ओके. हा, किंवा तिसरा कुठला घेतला होता आपण? आयडी. आय डी. सो आपण इथं आय ची पण इथं व्हॅल्यू घेऊ. गेलं नेम इकडे, आय डी, सॉरी. हा, सो आय ची व्हॅल्यू घेतली मी इथं. भेटतंय आपल्याला युनिक. हो. ठीक आहे. सो हे आहे, या पेन आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी. मग तुम्ही आधी चेक करा, काय आयडी आहे, 1 ऑफ 1 आहे का, किंवा क्लास नेम आहे ते 1 ऑफ 1 आहे का, किंवा नेम आहे ते युनिक 1 ऑफ 1 आहे का.
जर असेल तर तुम्ही डिरेक्टली यूज करू शकता, पण ते चेक करण्यासाठी ही ट्रिक यूज करावी लागेल. आता हे जे आपण इथं यूज करायला लागलो हा पूर्ण वे, हे आपण हे थोडक्यात आपण जे चेक करायला लागलो त्याला म्हणतो आपण हे हा एक्स पाथ आहे. बघा इथं एक्स पाथ पण नावाचा लोकेटर होता का तिथं? हो, होता होता. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट मध्ये बाय मध्ये आपण कुठला लोकेटर इथे एक बघा कुठला एक्सपाथ. एक्स पाथ म्हणजे XML पाथ. एक्स म्हणजे XML, एक्सटेंडेड मार्कअप लँग्वेज. जशी HTML आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, तशी XML लँग्वेज आहे. हा, तर ते XML लँग्वेज यूज करून आपण एक काय करायला लागलो, एक पाथ क्रिएट करायला लागलो, त्याला म्हणतो आपण एक्स पाथ. मग एक्स पाथ मध्ये दोन प्रकार आहेत ते आपण बघणार आहेत. सो आता जो आपण इथे बघायला लागलो, तर तिथे ऍब्सोल्यूट एक्स पाथ नावाचा एक प्रकार असतो आणि रिलेटिव्ह नावाचा एक असतो. तर तिथे आपण यूज करायला लागलो रिलेटिव्ह एक्स पाथ. कुठला? जे आता आपण सर्च केलं तो का? आता जो आपण सर्च केला तो रिलेटिव्ह एक्सपाथ आहे. कसला? हा, हा जो आपण इथं हा डबल स्लॅश देऊन डायरेक्ट आपण त्या टॅग वर चाललो, ज्या टॅगला आपल्याला काय करायचंय, इंटरॅक्ट करायचंय. तर आपण इथे घेतलं का टॅगचं नाव काय? टेक्स्ट एरिया घेतलंय का आपण टॅगचं नाव टेक्स्ट एरिया. आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कुठलं तुम्हाला ऍट्रिब्यूट यूज करायचंय ते ऍट्रिब्यूट @, ऍट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू. मग तुम्ही ID यूज करू शकतात, नेम यूज करू शकता, कुठलंही ऍट्रिब्यूट यूज करू शकता. तुम्हाला असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये की आयडीच यूज करा, क्लासेस यूज करा. हा, सपोज मला काय यूज करायचं इथं बघा, हे कुठलं ऍट्रिब्यूट आहे, कुठलं ऍट्रिब्यूट कॉपी केलं मी, कुठलं ऍट्रिब्यूट कॉपी केलं मी? एरिया लेबल. एरिया लेबल, राईट. एरिया लेबल व्हॅल्यू काय दिली? सर्च. वी कॅन यूज एनी ऍट्रिब्यूट, वी कॅन यूज एनी ऍट्रिब्यूट. सो आता म्हणजे असं नाहीये की मी आयडीच यूज करू शकतो एक्सपाथ मध्ये, किंवा नेमच यूज करू शकतो, क्लास नेमच यूज करू शकतो, असं काही नाहीये. बघा मी तुमच्या समोर आता एरिया लेबल घेतलेलं आहे. सो असं आपण हा जो आहे याला म्हणतो आपण रिलेटिव्ह एक्सपाथ. सो डबल स्लॅश कशासाठी द्यायला लागलो, तर तुम्हाला डायरेक्ट स्पेसिफिक टॅगवर जायचंय, त्या नोडवर जायचंय, त्याच्यासाठी आपण डबल स्लॅश देतो. सिंगल स्लॅश म्हणजे काय असतो, तुमच्या वेब पेजचा रूट नोड कुठला आहे? HTML टॅग. HTML. जर सिंगल स्लॅश दिलं तर तुम्ही ट्रॅव्हल्स कसं करत जातात, HTML पासून ट्रॅव्हल्स करत जातात. हा, पण तुम्ही डायरेक्ट डबल स्लॅश द्यायला लागलात म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ज्या नोडवर जायचंय, हा, त्या नोडवर जाण्यासाठी तुम्ही इथं काय दिलं, सिंगलच्या ऐवजी डबल. डबल डबल स्लॅश. स्लॅश. आणि डायरेक्ट टॅग नेम दिला. कुठला जो टॅग आहे तो टेक्स्ट एरिया, त्याच्यामध्ये तुम्हाला जे ऍट्रिब्यूट यूज करायचे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये यूज करून ऍट्रिब्यूट जे कुठले यूज करायचे ते ऍट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही द्यायला लागलात. आणि जर युनिक असेल तर तुम्हाला एक्सपाथ पण काय भेटायला लागलाय, वन युनिक. ऑफ युनिक भेटतोय. सो मी इथं हा एक्सपाथ घेतला आणि ह्या एक्सपाथनं बघा आता मी काय करायला लागलो, हे आपण आधी ID न बघितलं, हा, परत कशानं बघितलं, ID, क्लास नेम आणि नेम. राईट. ID न बघितलं, क्लास नेम न बघितलं, नेम न बघितलं. आता हे कशाने बघायला लागलो आपण, हे एक्सपाथ. एक्सपाथनं. हा, सो मी इथं काय करायला लागलो, बाय डॉट नेमच्या ऐवजी काय घ्यायला लागलो, लोकेटर एक्सपाथ. काय, बाय डॉट एक्सपाथ. एक्सपाथ. आणि जो आपण एक्सपाथ कॉपी केलाय तो मी इथे दिला, जो आपण एक्सपाथ पेजवरून कॉपी करून घेतला होता, डबल स्लॅश टॅग नेम काय होतं, टेक्स्ट एरिया, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूट इथं काय यूज केलंय आपण, एरिया लेबल, आणि त्याची व्हॅल्यू काय दिली, सर्च सर्च. जी आहे ती. हा, आता बघू आपण एक्सपाथ न वर्क होतं का. आता काय यूज केलं आपण, पहिले 3 लोकेटर बघितले, कुठले कुठले, क्लास नेम बघितलं, ID बघितलं, नेम. क्लास नेम ID नेम यूज करताना डायरेक्ट त्याची हम्म. व्हॅल्यू त्या ऍट्रिब्यूटची ती आपल्याला इथं कॉपी पेस्ट करायची. पण एक्सपाथ यूज करताना मात्र थोडं वेगळं आहे. एक्सपाथ कसा लिहायला लागलो, रिलेटिव्ह एक्सपाथ इथं डबल, डबल स्लॅश ने. त्यानंतर टॅग नेम, हम्म. ते काही टॅगचं नाव असेल तिथं टॅगचं नाव टेक्स्ट एरिया होतं म्हणून इथं टेक्स्ट एरिया घेतलं. आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला @. कपल ऑफ ऍट्रिब्यूट्स आहेत प्रत्येक टॅग मध्ये.
तुम्हाला जे कुठले यूज करायचे ते तुम्ही यूज करू शकता. ID, नेम, क्लास नेम, काहीही यूज करू शकतात. सो इथं आपण एरिया लेबल यूज केलं. काय यूज केलंय? एरिया लेबल. आणि एरिया लेबलची व्हॅल्यू काय होती? सर्च. ती आपण इथे यूज केलेली. सो आपण बघू सेव्ह करून. फक्त इथं आधी तुम्हाला ते 1 ऑफ 1 येतंय की नाही चेक करायचंय. तो लोकेटर कसा येतोय की नाही? 1 ऑफ 1. 1 of 1. आणि मग येत असेल तर तुम्ही ते यूज करू शकतात. सो आपण इथे बघू शकतो गुगल लॉन्च व्हायलाय, परत पेज मॅक्झिमाइज होणार आहे, आणि जर लोकेटर तो युनिक आपल्याला ऑलरेडी भेटलाय म्हणजे तिथं वर्क व्हायला पाहिजे. ते एक्सपाथ सर ते आपण एरिया लेबल घेतले ना, तसं आपण कुठली पण त्या टॅग मधले एक व्हॅल्यू घेऊ शकतो ना. कुठलं हे ऍट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू हम्म. फक्त ती युनिक असायला पाहिजे. युनिक. तिथं 1 ऑफ 1 आपल्याला आपण चेक करायला लागलोत ना वेब पेजवर, तिथं युनिक ते तुम्हाला बघायला तिथं भेटायला पाहिजे. हम्म काय झालं गुगलला? हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर. गुगल डाऊन झालं की काय? नाही तिथे काहीतरी आलतं काय, क्रोम इज ऑटोमेटेड नाही तर प्रत्येक कंट्रोल बाय. वेळेस येतं तुम्हाला. ते तर आपण हे करतोय ना, हा, आपण टूल यूज करायला करतोय कंट्रोल. त्याच्यामुळे ते कंपल्सरी येतं तुम्हाला. सो आपण बघतोय विंडो, आता पेज लोड झालंय, विंडो मॅक्सिमाइज झाली. हो. आणि एक्सपाथनं सिंदूर सर. फिट केलेला आहे. राईट हो. राईट. सो हे या वेनं आपण काय करायला लागलो, जस्ट हिअर वी कॅन सी. सो हे चौथं लोकेटर बघितलं आपण. कुठलं? पहिला क्लास नेम बघितला, दुसरा ID बघितला, तिसरा नेम बघितला, चौथा काय बघितलं आपण? एक्सपाथ. एक्सपाथ बघितला. काय बघितला? एक्सपाथ. हा. सो आणखी बघा कुठले लोकेटर आहेत. टोटल 8 लोकेटर आहेत. किती? 8. सो इथं एक्सपाथ लिहिताना लक्षात ठेवा, हा, हे आपण हा कुठला एक्सपाथ घ्यायला लागलोत? रिलेटिव्ह. रिलेटिव्ह एक्सपाथ. 2 प्रकारचे एक्सपाथ आहेत. किती? 2 प्रकार. रिलेटिव्ह. एक आहे रिलेटिव्ह आणि दुसरा आहे ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट एक्सपाथ. सो रिलेटिव्ह एक्सपाथचा जो सिंटॅक्स आहे, तो सिंटॅक्स कसा आहे? पहिल्यांदा डबल डबल स्लॅश. स्लॅश. त्यानंतर काय द्यायचंय? टॅग टॅग नेम. नेम. टॅग नेम. जे स्क्वेअर ऍट्रिब्यूट नेम. ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये @, ऍट्रिब्यूट. आणि ऍट्रिब्यूट नेम. @ऍट्रिब्यूट, आणि त्या ऍट्रिब्यूटची सिंगल कोट मध्ये व्हॅल्यू. 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 हे आहे तुमचं कशाचं एक्सपाथ? रिलेटिव्हचा. रिलेटिव्ह एक्सपाथ. आणि ऍब्सोल्यूट एक्सपाथ कसा आहे? तर ऍब्सोल्यूट एक्सपाथ स्टार्ट कशाने व्हायला लागलाय तुमच्या? सिंगल स्लॅशने. सिंगल आणि स्लॅश. आणि रूट नोड. रूट नोड काय? HTML टॅग. HTML. मग HTML पासून तो ट्रॅव्हल्स करत येणार. सपोज हेड मध्ये आला, जे काय असेल, हेड मधून सपोज बॉडी मध्ये आला, बॉडी मधून सपोज DIV टॅग मध्ये आला, DIV टॅग मधून परत DIV मध्ये आला, 1 नंबर 2 नंबर जे काय असेल ते. त्यानंतर तसंच ट्रॅव्हल्स करत करत तो तुमच्या कन्सिडर करा कशामध्ये तुमचा टॅग होता? टेक्स्ट टेक्स्ट एरिया. एरिया मध्ये. सो असं ट्रॅव्हल्स करत फार असा मोठा जो एक एक्सपाथ येतो, त्याला काय म्हणतो? कसला एक्सपाथ? ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट. सो आता ऍब्सोल्यूट एक्सपाथ फार सिम्पल आहे काढायला. ऍब्सोल्यूट एक्सपाथ काढायचं असेल ना, तर सिम्पल काही नाही, फक्त बघा इथं पेजवर जायचंय आणि ह्या ह्या एलिमेंटचा ऍब्सोल्यूट एक्सपाथ पाहिजे. राईट. हा. मग ह्याच्यावर राईट क्लिक करायचं कंट्रोल प्रेस करून. राईट हा. क्लिक केलं आपल्या माऊसनं कंट्रोल प्रेस करून, हा, इथं कॉपी ऑप्शन आहे. हो. कॉपी मध्ये फुल एक्सपाथ ऑप्शन आहे. हा. कॉपी फुल हा. एक्सपाथ, हा. त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं ह्या सर्च बॉक्स मध्ये बघायचं चेक करून आलाय का 1 ऑफ 1. हा. HTML बॉडी हा, div. आपण बघू शकतो HTML मधून बॉडी मध्ये आला, बॉडी मधून DIV 1 मध्ये आला, DIV 1 मधून DIV 3 थ्री मध्ये आला, मध्ये.
फॉर्म मध्ये आला, नंतर फॉर्म DIV वन, परत DIV वन, खूप परत मोठा पाथ DIV. आहे हा. तिथपर्यंत हे इथून कसा यायला लागलाय, इथून इथपर्यंत कसा यायला लागलाय, त्याचा हा पूर्ण एक्सपाथ. त्याला कसला एक्सपाथ म्हणायला लागलो आपण? ऍब्सोल्यूट. ऍब्सोलूट. सो ऍब्सोलूट पण आपण इथं काय करू शकतो, यूज करू शकतो, पण रिअल टाइम मध्ये आपण ऍब्सोलूट एक्सपाथ यूज करत नाही. नाहीत. हा. सो का करत नाहीत, तर काय होतं, सपोज आपण ज्यावेळेस ऍप्लिकेशन टेस्ट करत असतो त्यावेळेस आपलं ऍप्लिकेशन अंडर डेव्हलपमेंट असतं. कसं असतं? अंडर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट. सो काय होतं, अंडर डेव्हलपमेंट आहे म्हणजे चेंजेस होत राहणार. येस सर. ऍप्लिकेशन मध्ये काय होत राहणार, कंटिन्युअसली चेंजेस. चेंजेस होत राहणार, राईट. मग ऍप्लिकेशन मध्ये जर कंटिन्युअसली चेंजेस होणार असतील, हं, तर मग हे जे लोकेटर आहे, हे जे आपण यूज करायला लागलो, कुठलं ऍब्सोल्यूट एक्सपाथ, त्याच्यामध्येच सपोज एखादा टॅग आला कुठला ह्याच्यामध्ये, म्हणजे काहीतरी इलिमेंट नवीन आला, तर हा वर्क करेल का? नाही. नाही करणार, तो काय होणार? कारण फेल त्याचा होईल. सिक्वेन्स चेंज होईल. त्याचा सिक्वेन्स काय होणार? चेंज होणार. मग हे त्याच्यामुळं ऍब्सोल्यूट एक्सपाथ फेल होण्याचे चान्सेस कसे असतात? कमी. जास्त. जास्त असतात. जास्त. ऍब्सोल्यूट. हा, correct. मग त्याच्यामुळे आपण ऍब्सोल्यूट एक्सपाथ न यूज करता डायरेक्ट रिलेटिव्ह एक्सपाथ डायरेक्ट त्या टॅगला चाललाय ना. हो. मग त्याच्यामुळे तुमचं काय, ते कुठंही त्याच्या खाली वरी जरी इलिमेंट आला गेला तरी काय फरक पडत नाही त्याला, कारण तुम्ही डायरेक्ट त्या टॅगला हिट करायला लागला. पण ऍब्सोल्यूट तसं नाही. ऍब्सोल्यूट कसं चाललंय, HTML पासून ट्रॅव्हर्स करत, म्हणजे रूट नोड पासून त्या जो स्पेसिफिक नोडला तुम्हाला हिट करायचं त्या नोड पर्यंत हिट ट्रॅव्हर्स करत चाललाय. त्याच्यामुळे ह्याचे चान्सेस काय असतात, फेल होण्याचे चान्सेस कसे असतात? ज्यावेळेस तुमचं जास्त. ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे त्यावेळेस चान्सेस फेल होण्याचे जास्त असतात. जास्त. त्याच्यामुळे आपण हा एक्सपाथ यूज करणार आहेत का? नाही. नाही. आता बघतो इथं वर्क होणार आहे, बघू शकतो आपण. ऍब्सोल्यूट न सुद्धा इथं आता वर्क. सो आपण बघतोय, विंडो मॅक्झिमाइज झाली, दूर टाईप झालं. सो हे एक्सपाथ मधले दोन प्रकार बघितले आपण. कुठला? एक ऍब्सोल्यूट एक्सपाथ, जो की सिंपल आहे, कॉपी करून डायरेक्ट फुल एक्सपाथ कॉपी म्हणायचं आणि इथं पेस्ट करायचं आहे. आणि रिलेटिव्ह एक्सपाथ कसं करायला लागलो आपण? डबल स्लॅश, टॅग नेम, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये @attribute इज इक्वल टू व्हॅल्यू ना, हा इलिमेंट आपण इथं काय करतोय, फाइंड आउट करतोय. तो रिलेटिव्ह एक्सपाथ. सो एक्सपाथ, ID, नेम, क्लास नेम, हे लोकेटर क्लिअर आहेत. एक्सपाथ मध्ये दोन लोकेटर बघितले आपण. कुठला? पहिला रिलेटिव्ह एक्सपाथ. सो रिलेटिव्ह एक्सपाथचा आपण हा सिंटॅक्स आहे, आणि ऍब्सोल्यूट एक्सपाथचा हा सिंटॅक्स आहे. सो ऍब्सोल्यूट एक्सपाथ सिंगल स्लॅश न स्टार्ट व्हायला लागलाय, रिलेटिव्ह एक्सपाथ डबल स्लॅश न. सो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिंगल स्लॅश अँड डबल स्लॅश? काय विचारायला लागले क्वेश्चन ओके. डायरेक्ट? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिंगल स्लॅश? सिंगल स्लॅश मीन्स आपण काय म्हणू? सिंगल स्लॅश मीन्स ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट ऍब्सोल्यूट एक्सपाथ, एक्सपाथ. आणि डबल स्लॅश मीन्स रिलेटिव्ह एक्सपाथ. रिलेटिव्ह एक्सपाथ. सो हे आपल्याला लगेच पटकन लक्षात आलं पाहिजे. सिंगल स्लॅश डबल स्लॅश म्हणजे हा एक्सपाथ मध्ये चाललाय, इंटरव्ह्यू विचारणार इंटरव्ह्यूवर. हा. मग सिंगल स्लॅश काय आहे, तर रूट नोड. म्हणजे रूट नोड म्हणजे कुठलं? HTML नोड. वेब पेजचं रूट नोड कुठलं आहे, जिथून टॅग HTML. 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 हा. आणि त्या डबल स्लॅश म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ज्या नोडला हिट करायचंय तो नोड. सो मग त्याच्यामुळे आपण हे डबल स्लॅश यूज करायला लागलो, तर रिलेटिव्ह एक्सपाथ मध्ये सिंगल स्लॅश यूज करतो ऍब्सोल्यूट एक्सपाथ मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये हा सिंटॅक्स आहे काय, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूट कुठलं यूज करायचं ते @, आपण ऍट्रिब्यूट कॉल करायला लागलो. आणि त्याची इथं व्हॅल्यू द्यायला लागलो. सो हे बघितले आपण, 4 लोकेटर बघितलेत आपण. क्लास नेम, तिथं त्या टॅग मध्ये क्लास ऍट्रिब्यूट असायला पाहिजे, तर क्लास नेम यूज करू शकतो.
आणि ते पण युनिक असायला पाहिजे. हा, नेम यूज करायचंय, नेम यूज करू शकतो, पण नेम ऍट्रिब्यूट असायला पाहिजे, ते पण त्या टॅग मध्ये तिथं सगळीकडे युनिक असायला पाहिजे त्या पूर्ण पेजमध्ये. हा, किंवा आयडी यूज करायचा, आयडी पण यूज करू शकतो, पण तो सुद्धा कसा असायला पाहिजे, युनिक. आणि हे जर काही युनिक नसतील, मल्टिपल असतील, तर त्या केसमध्ये आपण काय यूज करू, एक्सपाथ, आणि बघू जे कुठल्या ऍट्रिब्यूट मध्ये, म्हणजे सपोज क्लास डुप्लिकेट आहे, आयडी डुप्लिकेट आहे, नेम डुप्लिकेट आहे, मग बाकीचे तर ऍट्रिब्यूट असतील की नाही त्या टॅगला. मग जे कॉमन एक युनिक ऍट्रिब्यूट आहे ते युनिक ऍट्रिब्यूट घेऊन तिथून तो इलिमेंट आपण एक्सपाथ न इझिली काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. येस सर. सो हे 4 लोकेटर आपण बघितलेले आहेत. सो मला सांगा, 4 पर्यंत या 4 लोकेटर मध्ये काही कोणाला डिफिकल्टी, डाऊट, कन्सर्न? नाही सर. आता हे एक्सपाथ सारखाच आहे सीएसएस सिलेक्टर. एक्सपाथ सारखाच सिंपल लोकेटर कुठला आहे, CSS सिलेक्टर. सीएसएस सिलेक्टर. बघा आता या सीएसएस सिलेक्टरचा जो सिंटॅक्स आहे, कशाचा, सीएसएस सिलेक्टर, सिमिलर काइंड ऑफ एक्सपाथ आहे. फक्त आपण इथं काय यूज करायला लागलोत, बघा डबल स्लॅशच्या ऐवजी डायरेक्ट मी काय घेतलं, टॅग नेम टॅग नेम. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सॉरी @ नाही, काय घेतलं डायरेक्ट, ऍट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू. हा. सो हे बघा, इथं डबल स्लॅश काढलं आणि इथलं काढून टाकलं, हे झालं सीएसएस सिलेक्टर. हे कुठलं ओके. लोकेटर झालं, CSS सीएसएस सिलेक्टर. सीएसएस सिलेक्टर. सिलेक्टर. हा, सो सीएसएस सिलेक्टर मध्ये डबल स्लॅशची बी गरज नाही, आणि ऍट्रिब्यूटच्या आधी पण लावायची गरज नाही. हे झालं तुमचं, ह्याला काय म्हणायचं, सीएसएस सिलेक्टर. सिलेक्टर. हा, सो बघा आता मी हाच सेम इलेमेंट, हा जो आपण इथं सेम इलेमेंट यूज केलेला आहे, तोच इलेमेंट आता कशानं फाइंड आउट करायला लागलो मी या पेजवर, CSS सिलेक्टरने. सीएसएस सिलेक्टरना. बघा मी सीएसएस सिलेक्टर साठी इथला काढून टाकतो, काढलं का आणि डबल स्लॅश. डबल स्लॅश पण काढून टाकलं, आलं का युनिक 1 ऑफ 1. हो. हा कशानं फाइंड आउट केला इलेमेंट, सीएसएस सिलेक्ट. CSS सिलेक्टरने. तो हा पण आपण इथं यूज करून बघूत. हा, सो आता इथं यूज काय करायला लागलोत आपण, सीएसएस सिलेक्टर काय यूज करायला लागलोत, CSS सिलेक्टर. सॉरी. सो मी हे जो आपला एक्स पाथ होता ऍब्सोल्यूट, तो कट करतोय सगळं. हम्म, आणि इथं काय यूज करायचंय आता, एक्स पाथच्या ऐवजी काय यूज केलं, सीएसएस सिलेक्टर. सो सीएसएस सिलेक्टर जे आपण कॉपी केलेले ते इथं पेस्ट केलं. आता इलिमेंट कशानं हिट व्हायला पाहिजे, सेम इलिमेंट कुठल्या लोकेटरनं, सीएसएस. CSS सिलेक्टर. बघू आता आपण, पेज झालंय का लोड, लोड होत आहे. झालं सीएसएस सिलेक्टर वर्क. सीएसएस म्हणजे काय, तुमचं कॅस्केडेड स्टाईल शीट काय म्हणतात, सीएसएस कॅस्केडेड स्टाईल शीट. हे वेब पेजचीच एक, वेब डेव्हलपमेंटचीच एक टेक्नॉलॉजी आपण म्हणू शकतो सीएसएस. तर ते सीएसएस टेक्नॉलॉजी, ते त्यावेळेनं आपण इथे इलिमेंट काय करायला लागलो, सीएसएस सिलेक्टरनं यूज करून. मग सीएसएस मध्ये तर सिंपल आहे एक्सपाथ पेक्षा, डबल स्लॅश नाही, सिंगल स्लॅश काही नाही, डायरेक्ट काय, टॅग नेम आणि ऍट्रिब्यूट. हा टॅग नेम आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ऍट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. किंवा याच्यामध्ये आणखी आपल्याला डिफरंट डिफरंट वे आहेत. हा,
सो सपोज तुम्हाला क्लास ॲट्रिब्यूट यूज करायचा असेल टॅग नेम मध्ये, टॅग नेम सोबत, तर टॅग नेम त्याच्यानंतर डॉट देऊन आपण डायरेक्ट क्लासची व्हॅल्यू देऊ शकतो. सीएसएस मध्ये काय टॅग नेम डॉट ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू. ॲट्रिब्यूट म्हणजे क्लास ॲट्रिब्यूट यूज करायचा असेल तर कुठला क्लास. क्लास. जर तुम्हाला आयडी ॲट्रिब्यूट यूज करायचं असेल सीएसएस सिलेक्टर मध्ये, तर टॅग नेम आणि तिथं हॅश देऊन त्याची आपण व्हॅल्यू घेणार. कशाची? आयडीची. कुठल्या ॲट्रिब्यूटची? आयडी. हे असे मल्टिपल वेज आहेत, आपण ते पण नंतर बघूच सेपरेटली. पण सध्या जस्ट रिमेंबर की एक्सपाथ कसा यूज करायला लागलो, तर एक्सपाथ यूज करताना डबल स्लॅश टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये @ ॲट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू, हा सिंटॅक्स आहे एक्सपाथचा. कुठल्या? रिलेटिव्ह एक्सपाथचा, जो की आपण मोस्टली यूज करतो. म्हणजे 99-100% आपण रिलेटिव्ह एक्सपाथच यूज करतो. ऍब्सोल्यूट यूज करत नाहीत. दुसरं, सीएसएस सिलेक्टरनं आपल्याला एलिमेंट फाइंड आउट करायचं असेल तर सिंटॅक्स काय? टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. न ॲट्रिब्यूटच्या आधी @ लावायचे, न टॅग नेमच्या आधी डबल स्लॅश लावायचे. तो कशाचा झाला सिंटॅक्स? सीएसएस सिलेक्टर. सिलेक्टर. सो असे 5 लोकेटर आपण बघितलेत. कुठले किती लोकेटर बघितलेत आज? 5. आयडी, नेम, क्लास नेम, हे 3 इथं सिंपल आहेत. ते जर असतील ऍट्रिब्यूट त्या टॅग मध्ये आणि ते युनिक असतील तर डायरेक्ट आपण ते उचलू शकतो. राईट. पण ते नसतील, युनिक नाही आहेत किंवा डुप्लिकेट आहेत, मल्टिपल ठिकाणी यूज केलेले आहेत, तर त्या केसमध्ये आपण आयडी न यूज करतो, ना नेम यूज करतो, ना क्लास नेम यूज करतो. मग आपल्याला हे 2 वे राहिले. कुठले? एक तर सीएसएस किंवा एक्सपाथ. आयदर सीएसएस सिलेक्टर यूज करू किंवा एक्सपाथ ना. आणि जे कॉमन ऍट्रिब्यूट म्हणजे युनिक ऍट्रिब्यूट असेल ते यूज करून आपण ते इथं आपण इलिमेंट लोकेट करू शकतो. याला काही असं रिस्ट्रिक्शन नाहीये एक्सपाथ मध्ये किंवा सीएसएस मध्ये की हेच ऍट्रिब्यूट यूज करा, असं काही आहे का? कुठलंही ऍट्रिब्यूट आपण इथं त्या टॅग मधलं यूज करू शकतो, सीएसएस मध्ये पण आणि एक्सपाथ. एक्सपाथ मध्ये पण. सो असे आपण 5 लोकेटर बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये मला सांगा, काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे का? काही कन्सर्न आहे का? नाही सर. करता येईल हे इलिमेंट लोकेट करता येतील. कुठलाही वेब पेज घ्या, एक गुगलच म्हणून नाही, तुम्ही कुठलंही वेब पेज घ्या आणि ट्राय करा. आधी आयडी असेल तर आयडी ने घ्या, बघा युनिक असेल तर येतंय का. नेम न घ्या, नेम असेल ॲट्रिब्यूट तर क्लास नेम असेल तर क्लास नेम यूज करा. ते नसतील कुठले, तिथे काही मिसिंग असेल तर त्या केसमध्ये एक्सपाथ लिहायचा प्रयत्न करा किंवा सीएसएस सिलेक्टर इलिमेंट सीएसएस न इलिमेंट फाइंड आउट होते का बघा. क्लिअर. सो 3 लोकेटर राहिलेले आहेत आपले बघायचे. आपण बघितले 5 लोकेटर: आयडी, नेम, क्लास नेम, सीएसएस सिलेक्टर आणि एक्सपाथ. आता राहिले लिंक टेक्स्ट, पार्शियल लिंक टेक्स्ट आणि टॅग नेम, जे की सिंपल लोकेटर आहे. सो विल सी दिस लोकेटर इन आवर नेक्स्ट सेशन अँड वी विल टेक आवर नेक्स्ट सेशन ऑन मंडे. ओके. ओके सर. वी टेक आवर नेक्स्ट सेशन ऑन मंडे. सो मंडेला आपण राहिलेले 3 लोकेटर पण बघूत आणि हे जे एक्सपाथ आणि सीएसएस सिलेक्टर आहेत त्यांना आणखी डीप मध्ये आपल्याला बघायचं. ओके. हो सर. सो याची प्रॅक्टिस करता येईल. 2 दिवस आहेत आपल्याकडं. सो जे 5 लोकेटर बघितले त्याची प्रॅक्टिस करायची आणि वेब पेज सोबत कसं इंटरॅक्ट करायचं. हं? आता बघा, आपल्याला टेक्स्ट बॉक्स होता म्हणून आपण सेंड कीज मेथड यूज केली. तिथं टेक्स्ट बॉक्स होता म्हणून कुठली मेथड यूज केली? सेंड. सेंड कीज. बटन असतं तर कुठली मेथड असते? क्लिक. कुठली मेथड आहे? बटन असेल तर, बटन असेल किंवा लिंक असेल तर त्याला कुठली मेथड आहे? सेंड क्लिक की. करणार आपण. हा, सेंड कीज नाही. टेक्स्ट बॉक्स आहे म्हणून काय केली? सेंड. म्हणजे सपोज आता बघा, लॉग इन, तुम्हाला एखादं लॉग इन पेजला जाऊन ॲटोमेट करायचं, तर युजर नेम आणि पासवर्ड साठी तुम्हाला काय यूज करावं लागेल? कुठली मेथड? टेक्स्ट बॉक्स आहेत दोन्ही. मेथड काय यूज करावं लागेल? सेंड की. सेंड कीज. कुठली मेथड? हा, सेंड की. सेंड सेंड कीज. कीज. हा, पण तिथं लॉग इन नावाचं बटन आहे ज्याच्यावर तुम्हाला हिट करायचंय.
तर लॉग इन वर क्लिक करण्यासाठी तिथं कुठली मेथड यूज करावी लागणार? क्लिक. आहे का क्लिक मेथड आपल्याकडं? हा हो. हा क्लिक. सो अशा आपल्याला त्याच्यानुसार तुम्ही ऍक्शन कुठली परफॉर्म करताय त्याच्यानुसार आपल्याला इथं वेब ड्रायव्हरनं काय दिलेले आहेत? मेथड दिले. मेथड्स. सो त्यानुसार आपल्याला मेथड यूज करायच्यात. सो ट्राय करा एखादं लॉग इन, एखादं लॉग इन पेज सिम्पल बघा. फेसबुकचं लॉग इन पेज कुठलं? पेज. फेसबुक. सपोज इथं सो फेसबुकला बघा, ट्राय करा ऑटोमेट करता येतं का. हं? हे 2 टेक्स्ट बॉक्स आहेत, राईट? हम्म. आणि हे बटन आहे, राईट? हा हा. बटन आहे. सो हे तिघांच्या आधी इलिमेंट फाइंड आउट करायचे, लोकेटर युजर नेमचा, पासवर्डचा आणि लॉग इन बटनचा. ह्या दोन्हीसाठी सेंड कीज मेथड यूज करावी लागेल. याच्यासाठी काय, युजर नेम आणि पासवर्ड सेंटीज. व्हॅल्यू पास करायचे, मग सेंड कीज मेथड. आणि याला क्लिक करायचं, याच्यासाठी लॉग इन साठी क्लिक. क्लिक क्लिक. मेथड. सो ट्राय करा, बघा जमतंय का. सो हे लोकेटर आहेत कुठले, हे पाचही पैकी बघा कुठले ज्या लोकेटरनं तुम्हाला करता येईल असं ट्राय करा. ओके, सो तुझं कुठलं फॉरगॉटन पासवर्ड होत नाहीये. फॉरगॉटन पासवर्ड नाही होते. ठीक, सो मी तर इन्स्पेक्ट करतो. हम्म. सो आता याच्यामध्ये बघ अँकर टॅग आहे, राईट? येस. आणि एच एक रेफ एकच आयडी ऍट्रिब्यूट. आयडी आहे सर, पण तो चेंज होतोय. आयडी मी बघितलं ना ते रिफ्रेश करून, तर ते चेंज होत आहे एच प्रत्येक रेफ वेळेस. आणि ठीक आहे. सो सपोज हा आयडी घेतला आपण, याचा आपण एक्सपाथ घेतला अँकर टॅग मध्ये, मी @ID. आयडी. सो आपल्याला आता भेटतोय 1 of 1, पण जसं तू म्हणतीस की हा इलिमेंट म्हणजे डायनामिक आहे, हा मी चेंज होतोय. मी पेज तिकडे आपण पेस्ट रिफ्रेश करून बघू. केल्यावरती ओके, पेज रिफ्रेश केलं मी. हा, राईट. झाला सो ना बघ चेंज. आता चेंज झालेला आहे, राईट? हम्म. U_0_6_6 आहे. आणि आधी आपण घेतलं त्यावेळेस BI होतं, बरोबर आहे? हेच म्हणजे नव्हतं सर. काय इलिमेंट काय व्हायला लागलंय, त्या इलिमेंटची व्हॅल्यू चेंज चेंज होती. होतं. चेंज होते. मग इलिमेंटची व्हॅल्यू चेंज होती, तर अशा सिच्युएशनला यूज करता येईल का? नाही नाही, का? आणि दुसरा काही हे नाही. पण नाही याच्यामध्ये, ऍट्रिब्यूट पण, म्हणजे जो असं हा, आपण आणि केलं आता तसं. याच्यामध्ये जसं की आता हे ऍट्रिब्यूट आहे एचरेफ मध्ये, हे पूर्ण लिंक आहे. एवढी मोठं ऍट्रिब्यूट घेणं म्हणजे फार क्रिटिकल आहे, असं एवढा मोठा हम्म. एलिमेंट घ्यायचा. ओके, सो मग आपल्याकडं हे आता हे अशा सिच्युएशन कशी हँडल करायची. आता आपण आतापर्यंत आपण बघितले कुठले लोकेटर, आयडी बघितला, क्लास नेम बघितलं, नेम बघितला, एक्सपाथ आणि CSS सिलेक्टर, राईट? हे 5 हो. बघितलेत आपण, राईट? आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस वेब पेजवर अँकर टॅग मध्ये कुठला इलिमेंट असेल, कुठल्या टॅग ओके. मध्ये अँकर टॅग. अँकर टॅग, तर ती असते लिंक. ती काय असते? ओके. लिंक. 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 ओके, सो आता आपण अँकर टॅग मध्ये, हा इलिमेंट कशामध्ये? अँकर टॅग मध्ये. किंवा आणखी आपण बघूत आता कुठले कुठले इलिमेंट अँकर टॅग मध्ये आहेत. सो मी डबल स्लॅश फक्त हे करतो इथं सर्च मध्ये, आपल्याला बघायला भेटेल अँकर टॅग मधले इलिमेंट येईल काही सगळे. येस. हो. ते सगळे आहेत. तुम्ही LI मध्ये जर बघितलं तर अँकर टॅग आहे, LI टॅग मध्ये कुठलं? अँकर टॅग. आणि हे सगळे इलिमेंट जे आहेत ते काय आहेत? लिंक लिंक आहेत. येते. लिंक. वेब पेजवरच्या काय आहेत सगळ्या? लिंक. लिंक. मग तुझ्या लिंक. पार कशापासून आपण इथे बघू शकतो. सो ही कुठली लिंक आहे? ही पहिली, लर्न मोर अबाउट मेटापी. हे इथून हा पहिला एलिमेंट आहे. इथून आपण बघायला लागलो ते 42 या वेब पेजवर लिंक किती आहेत? 42. 42. आणि आपण इथे बघितलं तर हे फॉरगॉटन पासवर्ड सुद्धा काय आहे तुमची? लिंक. लिंक आहे. लिंक आहे. लिंक. टॅग कुठला आहे? ए Href. म्हणजे Anchor tag. अँकर टॅग. अँकर एचरेफ हे टॅग. त्याचं ऍट्रिब्यूट झालं. एचरेफ काय झालं? त्याचं ऍट्रिब्यूट. सो अँकर टॅग मधले लक्षात ठेवायचे इलिमेंट जे आहेत ते सगळे काय आहेत? लिंक आहेत.
आता लिंक जर आपल्याला हँडल करायचे असतील, सो हाऊ वी आर गोइंग टू बी हँडल द लिंक इन सेलेनियम. सो त्याच्यासाठी आपल्याला सेलेनियमने सेपरेट लोकेटर दिलेले लिंक टेक्स्ट नावाचं. कुठलं? लिंक टेक्स्ट आणि पार्शियल लिंक टेक्स्ट, असे दोन इलेमेंट आपल्याला सेलेनियमने दिलेले आहेत. म्हणजे पूर्ण लिंक टेक्स्ट यूज करायचं असेल तर लिंक टेक्स्ट यूज करा, आणि ह्या लिंक पूर्ण नसेल यूज करायची, सपोज हा फॉरगॉटन पासवर्ड ही पूर्ण लिंक नाही यूज करायची, मला पार्शियल लिंक यूज करायची, तर पार्शियल लिंक साठी पार्शियल लिंक टेक्स्ट. हा, आपल्याकडे दोन लोकेटर सेलेनियम मध्ये दिलेले आहेत. सो ते आपण इथं बघूत. सो मी इथं काय करतो, एक नवीन क्लास घेतो. आपल्याला इथं फेसबुक हँडल करायचंय, तर फेसबुक साठी किंवा मी लोकेटर्स नावाचा क्लास घेतो इथं. लोकेटर्स डेमो नावाचा मी काय गेलो क्लास घ्यायला लागलो, मेन मेथड कॉल केली. सो सुरुवातीला आपल्याला कॉल काय करावं लागेल? वेब ड्रायव्हर. वेब ड्रायव्हर इंटरफेस कॉल केला, त्याचा रेफरन्स व्हेरिएबल घेतला ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू, आणि आपल्याला क्रोम लॉन्च सर्व्हर. करायचं क्रोम ब्राउझर. क्रोम मी कॉल केला, काय कॉल केलं? क्रोम ड्रायव्हर. ड्रायव्हर डॉट गेट गेट मध्ये आपल्याला फेसबुकला जायचं, काय करायला लागलो? फेसबुकची URL. फेसबुक URL घ्यायला लागलो मी, www.facebook.com. मला विंडो मॅक्झिमाइज करायची, मी काय करायला लागलो? ड्रायव्हर डॉट मॅनेज.विंडो.मॅक्झिमाइज या कमांड काय केली आपण? विंडो मॅक्झिमाइज केली. मॅक्झिमाइज. ओके, आता तिथं आपल्याला डिफरंट डिफरंट इलेमेंट वर तिथं इंटरॅक्ट करायचंय. सो मी वेब इलेमेंट पाहायला गेलो लागलो, कुठला? युजर नेम. काय गेला? युजर युजर नेम. नेम. त्याला मला फाइंड आउट करायचं, तिथं ड्रायव्हर डॉट फाइंड फाइंड इलेमेंट इलेमेंट बाय बाय. आता क्लास आपण नेम बघू तिथं कुठले 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 इलेमेंट आहेत इथं. ती सो क्लास नेम पण हे होतं सर, म्हणजे सेम याला ओके, पासवर्ड आणि ईमेलला. नेम आयडी आहे इथं, ID हम्म घेऊ शकतो ना. क्लास पण आहे. आयडी नेम नीच आयडी आहे, येत. क्लास पण आहे. सो मग हम्म आपण कुठलाही इथे घेऊ शकतो. फक्त आता सपोज मला क्लास नेम घ्यायला गेलो मी, क्लास नेम, तर इथे घोळ काय होईल क्लास नेमचा? बघा, क्लास नेमची जी व्हॅल्यू आहे क्लासमध्ये, क्लास ऍट्रिब्यूट मध्ये, तर इथं ही जर मी व्हॅल्यू घेतली, कंटिन्यू व्हॅल्यू नाहीये बघा, मध्ये स्पेसेस आहेत. हो लोकेटच हो. होत नव्हतं. हा, तर तुम्ही क्लास नेम जर घेतला आणि क्लास नेम मध्ये जर अशी व्हॅल्यू असेल स्पेस असलेली, ओके, तर ते वर्क होत नाही. म्हणूनच. ती व्हॅल्यू असायला पाहिजे कंटिन्यू. ओके. कंटेंट हा, जर त्याच्यामध्ये स्पेस असेल तर क्लास नेम वर्क करत नाही. नाही. हा, मग नेम आणि आयडी तुमच्या इथं वर्क करतात. ओके, सपोज घेतला काय? आयडी. मग मी तर काय बाय डॉट काय यूज करू आपण इथे? ID आयडी मध्ये काय होतं? ईमेल. ईमेल ओके, ईमेल आता तुमचा युजर नेम साठी दुसरा इलेमेंट कशासाठी घ्यायचा आपल्याला? पासवर्ड. पासवर्ड साठी. पासवर्ड साठी सुद्धा मग ड्रायव्हर डॉट फाइंड इलेमेंट फाइंड इलेमेंट बाय पण आयडी आयडी. पण पासवर्ड साठी काय आयडी आहे का? पासवर्ड साठी आयडी आहे पास. काय? आयडी पास तो पास आपण पास केला. ओके, सो आता आपण काय करायला लागलो? युजर नेम डॉट मेथड कुठली यूज करायला लागलो? सेंड केस. सेंड कीज. ओके, सपोज मला इथं की नेम टाकायचे उत्कर्ष अकॅडमी. ओके, पासवर्ड डॉट पासवर्ड डॉट सेंड परत कुठली मेथड? सेंड केस. सेंड कीज. सपोज इथं सेंड असा पासवर्ड आहे, पासवर्ड @123 काहीतरी. ओके, आता आपल्याला काय करायचंय? तिसरा वेब एलिमेंट कुठला आहे? लॉग इन बटन. मला लॉग इन वर क्लिक लॉग इन करायचंय. लॉग इन आपण बघू शकतो, तर टॅग कुठला आहे? बटन.
बटन नेम आहे ऍट्रिब्यूट इथे, हो लॉग इन. आयडी पण आहे पण नेम पण आहे, पण आयडीची व्हॅल्यू ज्या आहेत बघा ह्या मला वाटतात की डायनामिक असू शकतात. कारण अशी काही लॉग इन असं नाही काय U_0 अशा 5 अशा जर व्हॅल्यू असतील त्या माइट बी कशा असू शकतात, डायनामिक म्हणजे डायनामिक. चेंज. हो पण हे जे डायनामिकच आहेत आहे सर, त्याच्याने होत नाही. नेम नेम जे आहे ती कसं आहे, ते स्टॅटिक लॉग इन व्हॅल्यू आहे. स्टॅटिक. मग आपण इथे यूज काय करू शकतो, नेमची व्हॅल्यू. नेमची व्हॅल्यू. मग फाइंड मी इथं काय करायचं, परत वेब वेब इलिमेंट घेतला आपण. इलेमेंट. वेब इलिमेंट वेब कुठला बटन, इलेमेंट. लॉग इन बटन. लॉग इन बटन. लॉग इन बटन, ड्रायव्हर डॉट ड्रायव्हर डॉट फाइंड इलेमेंट फाइंड बाय इलिमेंट, फाइंड नेम. नेम. काय घेतलं तिथं, लॉग नेम इन. घेतलं मी. नेम. हा आता आपल्याला काय करायचं, लॉग इन बटनला काय करायचंय, क्लिक लॉग इन. करायचं आपल्याला. क्लिक क्लिक करायचं. ओके, करायचं. सो आता आपण बघू ते वर्कआउट होतंय का. सो हम्म. रन करू शकतो मी. बघा लॉग इन वर क्लिक झालंय का, हो. क्लिक झालंय कारण आपण इथे बघू शकतो ते रोटेट व्हायला होतं. आणि आता इथे म्हणलं त्यांना ईमेल ऍड्रेसवर फोन नंबर, म्हणजे तुम्ही जे काही पास केलं ते ईमेल पण नव्हता, फोन पण नव्हता आणि तो एक्झिस्ट पण नाहीये. ठीक आहे, सो नो वरी अबाउट दॅट. आपल्याला क्लिक कशावर करायचंय, कुठल्या एलिमेंटवर, फॉरगेट लॉग पासवर्ड. इन. फॉरगॉटन. हा फॉरगॉटन पासवर्ड. फॉरगेट पासवर्ड. फॉरगॉटन पासवर्ड काय आहे, लिंक आहे. लिंक लिंक आहे. आहे. फॉरगॉटन पासवर्ड काय आहे, लिंक. लिंक आहे. लिंक आहे. मग मी इथं चाललो, सो इथं आपण बघतोय हे जे दिसतं इथं किंवा इथलं, हे दोन्ही लिंक टेक्स्ट आहेत. हे काय आहेत, त्या टॅगच्या बाहेर, अँकर टॅगच्या बाहेर, आणि त्या अँकर टॅग क्लोज होते त्याच्यामध्ये जे आहे याला काय म्हणायचं, कसलं टेक्स्ट, लिंक लिंक टेक्स्ट. टेक्स्ट. लिंक टेक्स्ट. ओके, सो मग आपण इथं काय करूत आता, मला फॉरगॉटन पासवर्डचा इलिमेंट फाइंड आउट करायचा. मग मी इथं वेब इलिमेंट घ्यायला लागलो, त्याला नाव द्यायला लागलो सेम, काय, फॉरगेटन पासवर्ड. पासवर्ड. फॉरगॉटन पासवर्ड. ओके, तर आता तो कसं मी फाइंड आउट करायला लागलो, तर ड्रायव्हर डॉट फाइंड इलिमेंट बाय, बाय बाय मध्ये क्लास. लिंक टेक्स्ट आहे. लिंक टेक्स्ट. मी काय घेतलं, मग लिंक टेक्स्ट घेतलं. लिंक टेक्स्ट मध्ये लिंक टेक्स्ट कॉपी केलं आणि पेस्ट केलं. जे ती वेब पेजवर लिंक टेक्स्ट होती काय होतं, फॉरगॉटन पासवर्ड, तिथलं कॉपी केलं होतं आपण इथं पेस्ट केलं. राईट, आता त्याच्यावर मला काय करायचंय, क्लिक क्लिक करायचं. करायचं. क्लिक. डॉट मेथड काय यूज केली मी, क्लिक. आता आपल्याला लॉग इनला क्लिक करायचंय का, नाही. नाही. मग मी याला कमेंट करतो, फक्त मी युजर नेम पासवर्ड टाकायला लागलो आणि क्लिक कशावर करायला, फॉरगेटन फॉरगॉट पासवर्ड. पासवर्ड. फॉरगॉटन पासवर्ड. आता मी इथे लोकेटर कुठलं यूज केलं, लिंक हं? टेक्स्ट. टेक्स्ट. युजर नेम पासवर्ड इन्सर्ट झालाय. आता आपण क्लिक केलंय कशावर, फॉरगॉटन फॉरगेटन पासवर्ड. पासवर्ड. फॉरगॉटन पासवर्ड. गेलो का फॉरगॉटन पासवर्ड पेजला, येस सर. हो. हो. झालं. सो हो. लिंक हँडल करण्यासाठी हा एक वे, कुठला, लिंक टेक्स्ट. कुठलं लोकेटर बघितलं आपण, लिंक लिंक टेक्स्ट. लिंक टेक्स्ट. टेक्स्ट. लिंक टेक्स्ट. सो लिंक टेक्स्ट पण लोकेटर आहे, आणि दुसरं आणखी एक लोकेटर आहे पार्शियल लिंक टेक्स्ट. कुठलं, पार्शियल लिंक टेक्स्ट. सेम बघा, आता मी सेम लिंक यूज करायला लागलो, हो पण तिथं लोकेटर मी काय यूज करणार आहे आता, पार्शियल लिंक टेक्स्ट. कुठलं लोकेटर, पार्शियल लिंक टेक्स्ट. सो मी याला कमेंट केलं. आता लिंक टेक्स्टच्या ऐवजी मी काय करायला लागलो,
कुठलं लोकेटर Partial यूज करायला पार्शियल पार्शियल लिंक partial टेक्स्ट. text. पार्शियल लिंक टेक्स्ट म्हणजेच मिनिंग काय झाला? पूर्ण लिंक टेक्स्ट यूज करायची गरज आहे का? नाही. नाही. हे जे लिंक टेक्स्ट पूर्ण आपण यूज केलं इथं फॉरगॉटन पासवर्ड, ते नाही यूज करता तुम्ही आयदर फर्स्ट लिंक यूज करा, फर्स्ट लेटर हे वर्ड यूज करा, आयदर सेकंड लेटर यूज करा, आयदर तुम्ही इथं याच्यातलं पार्शियल पण यूज करू शकता. स्वतः मी काय करायला लागलो बघा, हे पासवर्ड यूज करायला लागलो फक्त. काय पासवर्ड Password. फॉरगॉट काढून टाकलं, कारण आपण हम्म. लोकेटर काय यूज करायला लागलो त्याचा Partial link text. पार्शियल पार्शियल लिंक लिंक टेक्स्ट. बघा आता पार्शियल लिंक टेक्स्ट न बघू आपण वर्कआउट होतंय का. तो बघू आपण क्लिक होतंय का. सो त्यानं क्लिक केलं फॉरगॉटन पासवर्डला, पण आता हम्म. लोकेटर काय यूज केलं आपण पार्शियल Partial लिंक link पार्शियल टेक्स्ट. लिंक text. ओके, सो लिंक टेक्स्ट आणि पार्शियल लिंक टेक्स्ट असे दोन लोकेटर आपल्याला सेलेनियमनं प्रोव्हाइड केलेले आहेत वेब पेजवरच्या लिंक हँडल करण्यासाठी. हम्म. कशासाठी? वेब पेजच्या लिंक वेब हँडल करण्यासाठी. लिंक हँडल करण्यासाठी आपल्याला हे दोन लोकेटर सेलेनियमनं प्रोव्हाइड केलेले आहेत. क्लिअर. येस सर. सो लिंक टेक्स्ट आणि पार्शियल लिंक टेक्स्ट. लिंक टेक्स्ट यूज केलं तर पूर्ण वेब पेज वरची लिंक आपल्याला यूज करावी लागेल. हा, हम्म. आणि पार्शियल लिंक टेक्स्ट न काय व्हायला लागले, पार्शियल आपण एक पूर्ण लिंक टेक्स्ट. पार्शियल तर इथे फॉरगॉटन पासवर्ड ही पूर्ण लिंक होती, हे न यूज करता आपण काय हम्म. यूज केलं पार्शियल पासवर्ड. वर्ड. किंवा आपण इथे पार्शियल फॉरगॉटन पण यूज करू शकतो. मी सपोज हे काय यूज करायला लागलो, पासवर्डच्या ऐवजी काय घेतलं मी Forgotten. फॉरगॉटन फॉरगॉटन, आणि परत मी प्रोग्राम रन करतो. झालं क्लिक. हो. येस सर. सो दिस इज फॉर लिंक टेक्स्ट अँड पार्शियल लिंक टेक्स्ट. Partial. ओके, सो बघ आपण क्लास नेम बघितलं, नेम बघितलं, आय डी बघितलं, एक्सपाथ बघितलं, सीएसएस सिलेक्टर बघितलं, आणि लिंक टेक्स्ट आणि पार्शियल लिंक टेक्स्ट असे 7 लोकेटर झालेत आपले बघायचे. राईट. तर शेवटचं लोकेटर राहिलेलं आहे टॅग नेम. कुठलं Okay. लोकेटर राहिलेलं आहे Tag name. टॅग नेम. हा, सो बेसिकली आपण आता टॅग नेम कशासाठी यूज करायला लागलोत आपण. हा, टॅग नेम कशासाठी यूज करायला लागलो. सपोज मला वेब पेजवर एकच टॅग आहे, त्या पूर्ण अख्ख्या पेजवर एकच टॅग आहे. हा, सो त्या केसमध्ये आपण तो डायरेक्ट टॅग नेम मध्ये देऊन आपण तो इलिमेंटला हिट करू शकतो. जसं की आता ह्या पेजवर जर आपण बघितलं, ह्या पेजवर तर बघा, मी लॉग इन नावाचा जो आहे, लॉग इन साठी हे जे लॉग इन साठी कुठला टॅग आहे, Button tag आहे. बटन टॅग आहे. सो जर आपण इथं बघितलं बटन टॅग, हा, मी डबल स्लॅश द्यायला लागलो आणि बटन टॅग टाईप केलं, किती भेटायला लागले तुम्हाला टॅग. 1 of 1. एकच. एकच बटन टॅग अख्ख्या पेजवर किती आहे, एकच आहे. एकच आहे. एकच म्हणजे आपण डायरेक्ट टॅग नेम मध्ये बटन दिलं, टॅग कुठला पास केला बटन, तर तो कारण युनिक आहे, एकच आहे, त्याच्यामुळे तो त्याला हिट करणार. बरोबर आहे. सो आपण बघू तिथं मी यूज काय करायला लागलो, इथं लॉग इन आपण इथं जे बघितलं होतं लॉग इन बटन. राईट. हम्म. तो लॉग इन बटनलाच आपण इथं काय करायला लागलो, तर ऑटोमेट करायला लागलो. फक्त इथं अर्लियर आपण काय घेतलं होतं, नेम न घेतलं होतं. नेमच्या ऐवजी मी काय करायला लागलो, बाय
टॅग नेम. टॅग नेम. आणि टॅग नेम मध्ये कुठलं आहे? टॅगचं नाव काय होतं? बटन टॅग. बटन. टॅगचं नाव काय होतं? बटन. आपण पास केलं. आता बघू लॉग इन बटनला हिट करतो का तो? हम्म. एकच एकच टॅग आहे म्हणून हिट करायला पाहिजे, बरोबर? हो. केलं हिट, हो. राईट? हम्म. सो वी हॅव सक्सेसफुली क्लिक ऑन टू द लॉग इन बटन. टॅग नेम एकच असल्यामुळं. आता सपोज असा एक सिनारिओ कन्सिडर करा, तुम्हाला ह्या वेब पेजवरच्या लिंक फाइंड आउट करायच्यात. किती लिंक आहेत हम्म. ह्या वेब पेजवरच्या, किती लिंक आहेत हे फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करणार? ते आपण मगाशी केलेलं ना, // नी काहीतरी. डबल स्लॅश. टॅग नेम काय होतं लिंकसाठी? अँकर टॅग. अँकर टॅग. अँकर टॅग. बघा आता या वेब पेजवर किती लिंक आले? 42. 42 लिंक्स आहेत. 42. हा. आता मला सपोज तुम्हाला इंटरव्ह्यूवरनं विचारलं की ह्या पेजवर जेवढ्या काही लिंक्स आहेत त्या लिंक्स चे मला किती लिंक्स आहेत ते फाइंड आउट करून दाखव. हम्म. मग आपण काय करू? कुठला यूज करू टॅग नेम? अँकर टॅग. हा म्हणजे अँकर टॅग. बाय टॅग टॅग नेम नेमचा मध्ये तो काय यूज करू? अँकर एक. टॅग. बरं. आता अँकर. आपण फाइंड एलिमेंट मध्ये जर आपण हे स्टोअर करायला गेलो तर एकच स्टोअर करणार. एलिमेंट किती स्टोअर करणार? एकच. हा एकच. एकच. आता आपल्याला लिंक्स किती लिंक स्टोअर करायचे? 42. 42. 42. हा. मग आता आपण बघू की ही टॅग नेम आपण ऍक्च्युअली रिअल टाइम मध्ये कसं यूज करता येईल आपल्याला या टॅग नेमला. ओके. सो आता मी काय करायला लागलो, बघा ड्रायव्हर डॉट काय यूज करायला लागलो मेथड मी? फाइंड एलिमेंट्स. फाइंड एलिमेंट्स. बाय काय यूज केलं लोकेटर? टॅग नेम. टॅग नेम. टॅग टॅग नेम कुठला यूज केला? अँकर टॅग एक. अँकर. राईट. आता फाइंड एलिमेंट्स जे आहे आपण बघतोय फाइंड एलिमेंट्स, हा ह्याचे रिटर्न टाईप काय? रिटर्न टाइप आहे वेब एलिमेंट. लिस्ट वेब लिस्ट ऑफ एलिमेंट. वेब एलिमेंट्स. लिस्ट ऑफ वेब एलिमेंट. काय रिटर्न टाईप? लिस्ट ऑफ वेब लिस्ट ऑफ एलिमेंट्स. वेब लिस्ट एलिमेंट. ऑफ वेब एलिमेंट. सो इथे आपण कॉल काय करायला लागलो तर लिस्ट ऑफ वेब एलिमेंट. वेब एलिमेंट. ओके. आता ह्या नाव काय दिलं लिस्टला? लिंक्स. लिंक्स. काय नाव दिलं? वेब पेज लिंक. मध्ये लिंक्स घ्यायच्यात ना आपल्याला पाहिजेत, राईट? हो. आपण त्या कशात स्टोअर केल्या? कुठल्या लिंक्स वेब मध्ये. एलिमेंट मध्ये? लिंक्स मध्ये. राईट. हा. आता लिंक्स. जेवढे काही टॅग अँकरने असणारे आपण बघितले 42 आहेत. किती आहेत? हा 42. बेस. सगळे स्टोअर होतील याच्यात. 42. हो. ओके. हो. आणि मी जर इथं काय केलं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये गेलो आणि लिंक्स. प्लॉट काय केलं, मी काय प्रिंट करायला लागलो? साईज. साईज. बघा बरं 42 साईज प्रिंट होईल का? किती साईज प्रिंट व्हायला पाहिजे? 42. 42. आली हो. का साईज? हो. कॅन वी गेट द साईज? येस. कुठल्याही टॅगची तुम्हाला विचारलं की DIV टॅग किती आहेत, फाइंड आउट करा वेब पेजवरचे. टॅग नेम मध्ये काय पास करू? DIV. DIV. DI. आणि त्याला जे काही नाव द्यायचं ते देऊ आणि त्याची साईज प्रिंट केली की सगळे DIV जेवढे नंबर ऑफ टॅग्स आहेत ते भेटतील, हो. हो. राईट? नंबर ऑफ बटन्स किती फाइंड आउट करायचे? बटन देऊ तिथे. नंबर ऑफ इमेजेस किती पेजवर आहेत ते फाइंड आउट करायचे. बघा इमेजेस आय फाइंड आउट करायचं असेल तर IMG आय एम टॅग असतो. IMG टॅग. IMG. जर आपण इथं जसं बघितलं फेसबुकला आहे कुठला टॅग आहे? फेसबुक ही इमेज आहे. टॅग हा. कुठला आहे? IMG. IMG टॅग.
तो त्यावेळेला आपल्याला इमेजेस वेब पेजवरच्या इमेजेस फाइंड आउट करायच्या, IMG टॅग यूज करा, लिंक्स फाइंड आउट करायच्या, अँकर टॅग यूज करा. सो जो कुठल्या एलिमेंटचे नंबर ऑफ किती आहेत एलिमेंट ते फाइंड आउट करायचं असेल तर आपण इथे यूज काय करायला लागलो, फाइंड एलिमेंट्स. फाइंड एलिमेंट्स. कारण एक नाही, आता मल्टिपल एलिमेंट्स फाइंड आउट करायचे. ओके, सो त्याच्यासाठी मेथड काय आहे, फाइंड एलिमेंट. आणि फाइंड एलिमेंटची रिटर्न टाईप काय आहे, लिस्ट ऑफ वेब लिस्ट ऑफ एलिमेंट. वेब एलिमेंट. काय म्हणून आपण याला लिस्ट ऑफ वेब वेब एलिमेंट. एलिमेंट. आणि आपल्याला तर माहिती आहे सगळ्या लिंक वरच जायचं असेल मला तर आपण लिस्ट इटरेट कसं करतो बघितलंय, फॉर इच लूप मध्ये आपण बघितलेलं आहे किंवा इटरेटर यूज केलेलं आहे. हा, इटरेटर. हो. दोन्ही आपण बघितलं होतं लिस्ट कलेक्शन मध्ये, राईट. सो आपण इथं फॉर इच लूप पण यूज करू शकतो. सपोज मला एका 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 लिंक वर जायचंय, एका 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 लिंक वर जायचंय, सो मी काय यूज करायला लागलो, काय यूज करायला लागलो, फॉर इच लूप. मी तर काय करतो, आधी वेब एलिमेंट घ्यायला लागलो लिंक नावाचं, आणि इथं काय करायला लागलो, कशाला, लिंक. लिंक्सला, राईट. आता एक 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 लिंक कशात स्टोअर होईल, लिंक्स मध्ये. त्या लिंक मध्ये स्टोअर होईल की नाही लिंक, डॉट. मी काय करायला लागलो, गेट टेक्स्ट मेथड यूज करतो. प्रत्येक लिंकची टेक्स्ट मला काय करायचंय, प्रिंट करायचंय. सो सगळ्या लिंकवर आता इटरेट करता येईल का मला, त्या पेजवरच्या सगळ्या लिंक आपल्याला इथे प्रिंट आउट करता येतील, प्रिंट करता येतील गेट टेक्स्ट मेथड. हो हो हो. कारण आपण इटरेटरनं पण करू शकलो असतो, पण आपण इथे यूज काय केलंय, सिम्पल वे कुठला, फॉर फॉर इच. इच लूप. काय करायला लागलो आपण, फॉर इच लूप. आता बघा तुम्हाला आले का सगळ्या लिंक, आले का हो सगळ्या हो. प्रिंट झालेत, 42 लिंक कन्सोलला इटरेट झाला. हे सगळ्या काय आहेत, लिंक. लिंक. ओके. सो मग आपण ते कशात स्टोअर केल्या, सर आपण ते फॉर वेब एलिमेंट लिंक का घेतले म्हणजे पहिल्यांदा. तर एक एक लिंक इटरेट करायची ना, लिंक्स मधून सगळ्या लिंक हा स्टोअर हा हा. लिंक्स मध्ये. लिंक्स मध्ये. आता लिंक्सची रिटर्न टाईप काय होती, वेब लिस्ट वेब एलिमेंट. लिस्ट ऑफ वेब एलिमेंट. आता एक एक इलिमेंट त्याच्यातून इटरेट करायचं आहे, म्हणून हे नवीन वेब एलिमेंट घेतला, कुठल्या नावाचा, लिंक नावाचा. लिंक नावाचा. आता लिंक्स मधून हे फॉर एच लूप ने एक एक, आता हे लूप प्रत्येक वेळेस कधीपर्यंत हिट होत राहणार, सगळ्या लिंक संपत नाहीत, 42 लिंक संपत नाहीत तोपर्यंत हे फॉर इच लूप काय होत राहणार, लिंक्स इटरेट होईल. मधून एक 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 करायला लागलाय, तो इटरेट करायला लागलाय. आणि आपण लिंक मध्ये गेल, त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपण प्रिंट करायला लागलो गेट टेक्स्ट मेथड ना, जे त्या लिंकचं टेक्स्ट आहे ते कन्सोलला प्रिंट करायला लागलो एसओपीनं. सो इटरेटरनं पण करता येते आणि फॉर इच लूपनं सोपं जातं. फॉर वी आर गोइंग टू यूज फॉर इच. सो हे झाले टोटल तुमचे 8 लोकेटर्स. हे झाले टोटल कुठले लोकेटर, तुमचे टोटल 8 लोकेटर. आयडी बघितला, आपण नेम बघितला, क्लास नेम बघितला, लिंक टेक्स्ट बघितलं, पार्शियल लिंक टेक्स्ट बघितलं, टॅग नेम बघितलं, हा CSS सिलेक्टर बघितला, आणि एक्सपाथ पण बघितला. तो मला सांगा ओव्हरऑल मध्ये काही डाऊट आहे या 8 लोकेटर्स मध्ये. आता सगळ्यात फास्टेस्ट लोकेटर आहे आयडी. सगळ्यात फास्टेस्ट लोकेटर कुठला आहे, आयडी. आणि सगळ्यात स्लोएस्ट लोकेटर आहे एक्सपाथ. ओके. सगळ्यात स्लोएस्ट लोकेटर कुठला आहे, एक्सपाथ. एक्सपाथ. सगळ्यात फास्टेस्ट कुठला, आयडी. बरं. आता यूज काय होतं, तर सगळ्यात जास्त यूज होतो तुमचा एक्सपाथ. सगळ्यात जास्त कुठला यूज होतो लोकेटर, एक्सपाथ. एक्सपाथ. रिअल टाइम मध्ये कंपनीमध्ये आपल्याला जॉब लागल्यानंतर आपण हे बाकीचे 6-7 लोकेटर जे आहेत, आयडी, नेम, क्लास नेम, लिंक टेक्स्ट, पार्शियल लिंक टेक्स्ट,
हा, हे कुठलेही यूज करत नाहीत, आपण यूज करतो फक्त एक्सपाथ, कारण तो रिलायबल लोकेटर आहे. कसा आहे? रिलायबल. Reliable. त्यामुळं सगळ्यात जास्त यूज होतो कुठला? एक्सपाथ. आहे सगळ्यात स्लोवेस्ट, सगळ्यात स्लोवेस्ट कुठला? एक्सपाथच. पण यूज पण कुठला होतो? एक्सपाथ. Expat. ओके, एक्सपाथ. आणि त्यानंतर मग सेकंड लोकेटर जे बरेच जण प्रिफरन्स देतात तो आहे सीएसएस सिलेक्टर. कुठला? CSS सिलेक्टर. म्हणजे हे दोनच रिअल टाइम इंडस्ट्रीमध्ये लोकेट होणं म्हणजे यूज होणारे लोकेटर हे दोनच आहेत. बाकी कुठलाही लोकेटर सेलेनियम मध्ये फारसे इंडस्ट्रीमध्ये रिअल टाइम मध्ये रिअल प्रोजेक्ट मध्ये कोणीही यूज करत नाही. हे दोनच लोकेटर यूज केले जातात. एक आहे सीएसएस सिलेक्टर आणि एक्सपाथ. त्याच्यातला पण प्रिफरन्स पाहिलाय एक्सपाथला, दुसरा आहे सीएसएस सिलेक्टर. CSS सिलेक्टर. सो आपण बेसिक सिंटॅक्स बघितलेले आहेत एक्सपाथ मध्ये. दोन टाइप्स पण बघितलेले आहेत आपण, रिलेटिव्ह एक्सपाथ आणि ऍब्सोल्यूट एक्सपाथ. सो त्याच्यातला ऍब्सोल्यूट यूज करत नाहीत आपण, कारण तो पार पॅरेंट नोड पर्यंत त्या चाइल्ड नोड पर्यंत ट्रॅव्हल्स करत जातो. हो. सो त्याच्यामुळे आपण ऍब्सोल्यूट यूज करत नाहीत. आपण बघितलाय कुठला? रिलेटिव्ह एक्सपाथ. हो. रिलेटिव्ह एक्सपाथचा आपण हो. सिंटॅक्स पण बघितलेला आहे. डबल स्लॅश टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये @@ इज इक्वल टू व्हॅल्यू. Value. आणि आपण सीएसएस सिलेक्टरचा पण सिंटॅक्स बघितलेला आहे. सीएसएस सिलेक्टरचा सिंटॅक्स काय? टॅग नेम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ॲट्रिब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. व्हॅल्यू. Value. व्हॅल्यू. दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे? सिंटॅक्स मध्ये सीएसएस मध्ये हो. डबल स्लॅशची गरज डबल नाही, स्लॅश. हा. आणि एक्सपाथ मध्ये ऍट द गरज रेट आहे. At the rate. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ॲट्रिब्यूटच्या आधी एक्सपाथ मध्ये लागतं, सीएसएस मध्ये लागत नाही. 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 सो हा आपण कॉमन एक बेसिक डिफरन्स बघितलेला आहे. आणि आपण हे 8 लोकेटर आतापर्यंत बघितलेले. सो या 8 लोकेटरची प्रॅक्टिस करायची आज हो. सगळ्या. ओके, आयडी, नेम, क्लास नेम, लिंक टेक्स्ट, पार्शियल लिंक टेक्स्ट, एक्सपाथ, सीएसएस सिलेक्टर, हे सगळे आठीच्या आठी लोकेटरची प्रॅक्टिस करायची. उद्यापासून आपल्याला एक्सपाथ, कुठला लोकेटर बघायचं आपल्याला? एक्सपाथ. एक्सपाथ. मध्ये आपल्याला डीप मध्ये बघायचं एक्सपाथ, ओके. कारण हे दोन लोकेटर आपण युज करणार आहेत रिअल टाइम मध्ये, एक्सपाथ आणि सीएसएस. CSS सिलेक्टर. त्यामुळे हे दोन्ही लोकेटर आपल्याला डीप मध्ये डिस्कस करायचे. वी आर गोइंग टू बी एक्सप्लोर एक्सपाथ इन अवर टुमॉरो सेशन. मोर डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. ओके, ओके सर. इथपर्यंत काही डाऊट, डिफिकल्टी? सर आपण ते लॉग इन बटनच्या वेळी नाही का ते टॅग नेम घेतलंय, तर आपण तिथे डबल बटन म्हणून सर्च केलेलं ना, तर आपल्याला एकच रिझल्ट भेटलेला ना, पण तिथे मग क्रिएट न्यूचं एक बटन आहे ना, क्रिएट न्यू नाही, युजर का? क्रिएट न्यू जर आपण बघितलं इथं वेब ते पेजला, लिंक वगैरे आहे का मग? हा, क्रिएट न्यू जर बघा, तर मी एक्स याच्यावर चाललो, इन्स्पेक्ट हा कर. हा. सो ही क्रिएट लिंक आहे. तुला काय ओके. ओके, रोल ती नाही लिंक का? आहे. म्हणजे दिसतोय तो बटन सारखा, हा हा. बरोबर आहे, पण तो हो. आहे काय? लिंक आहे ते. लिंक आहे. टॅग काय यूज केलं? अँकर. याला अँकर रोल टॅग. काय दिलाय? रोल दिलाय कशाचा? दिसतोय बटनचा. बटन सारखा, बट आहे काय? टॅग अँकर कुठला? टॅग. लिंक अँकर. आहे. राईट. हा. कारण मी तेच बोलले की बटन कसं युनिक भेटते, कारण खाली पण एक बटन आहे ना तिथे. नाहीये, पण ते बटन नाही का? असं. नाही, ती नाही. लिंक आहे. त्याच्यामुळे ते युनिक भेटलं आपल्याला. हम्म? ओके. हो. आणखी काही डाऊट, डिफिकल्टी? नाही सर, फक्त